लक्षात ठेवा. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये सगळ्यात पहिले काय असतं बाळांनो लक्षात ठेवा. लेट कॅपिटल एक्स, लक्षात द्या सगळ्यांनी. कॅपिटल एक्स म्हणजे असतं बाळांनो रँडम व्हेरिएबल. लक्षात ठेवा रँडम व्हेरिएबल, VARIABLE, आवाज नको आहे. हां, कॅपिटल एक्स म्हणजे असतं बाळांनो रँडम व्हेरिएबल. आता रँडम व्हेरिएबल म्हणजे काय असतं, तसं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन याच्या आधीचा जो टॉपिक आहे यात तुम्हाला रँडम व्हेरिएबल बद्दल एकदम क्लिअर नॉलेज भेटेल. पण तरी सांगतो मी रँडम व्हेरिएबल म्हणजे काय असतं. ओके, हां, इव्हेंट. बघा रँडम व्हेरिएबल म्हणजे डायरेक्टली याचं इव्हेंट. इव्हेंट म्हणजे बघा तुम्हाला मागच्या वर्षी प्रोबॅबिलिटी टॉपिक होता, 11वीला होता, 10वीला होता, त्यात आपण इव्हेंट परफॉर्म करायचो. माहिती आहे कुठले कुठले इव्हेंट्स असतात सांगा. कार्ड्सचा इव्हेंट आहे, डाईजचा इव्हेंट आहे, कॉईन्सचा इव्हेंट आहे. दॅट इव्हेंट इज कॉल्ड ॲज रँडम व्हेरिएबल. त्या इव्हेंटला आपण काय म्हणतो सांगा, रँडम व्हेरिएबल. लक्षात ठेवा, चालेल. ओके, त्या इव्हेंटलाच ऑरमध्ये आपण म्हणतो बाळांनो एक्सपेरिमेंट. काय म्हणतो सांगा, एक्सपेरिमेंट. लक्षात ठेवा इव्हेंटलाच आपण काय म्हणतो सांगा, एक्सपेरिमेंट. चला लक्ष द्या. कॅपिटल एक्स म्हणजे असतं रँडम व्हेरिएबल, रँडम व्हेरिएबल म्हणजे इव्हेंट, इव्हेंट म्हणजेच काय असतं बोला, एक्सपेरिमेंट. ओके, आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे क्वेश्चन्स कसे लक्षात ठेवायचे. कॅपिटल एक्स म्हणजे रँडम व्हेरिएबल, ही साईन येत असतं, इथे असतं बी, इथं असतं अब्लिक एन अब्लिक पी. बघा कॅपिटल एक्स इज अ रँडम व्हेरिएबल, दिस इज द साईन, एक नॉर्मल साईन असतं डिस्ट्रीब्युशनची कुठल्याही. बी फॉर बायनॉमियल, लक्षात ठेवा इथं बी येत असतं, बी फॉर बायनॉमियल. लक्षात ठेवा बायनॉमियल. ओके, आणि त्याच्या आतमध्ये काय असतं, दोन व्हॅल्यू असतात, त्यातली पहिली व्हॅल्यू एन असतं, दुसरी व्हॅल्यू पी असतं. आता या व्हॅल्यूबद्दल आपण डिटेलमध्ये बघू काय असतं. ओके, वेअर तुम्ही सरळ सांगू शकता. ओके बाळांनो एन काय असतं. सो व्हॉट इज एन. ही जी एन व्हॅल्यू आहे दॅट एन इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ टाइम्स. बघा किंवा टोटल नंबर ऑफ टाइम्स. लक्ष द्या मी काय म्हणताय, टोटल नंबर ऑफ टाइम्स, टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट. Total number of times an experiment is performed. Total number of times an experiment is performed. टोटल किती वेळ तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्याला म्हणतात एन. बघा एन म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. तुम्ही एक्सपेरिमेंट किती वेळ केला, टोटल नंबर ऑफ टाइम्स. ओके, पी म्हणजे काय असतं बाळांनो, पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. प्रोबॅबिलिटी ऑफ काय असतं, सक्सेस. बघा लक्षात ठेवा एन म्हणजे काय असतं, टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. तुम्ही एक्सपेरिमेंट किती वेळ केला, 5 वेळ केला, 10 वेळ केला, 15 वेळ केला, 25 वेळ केला. पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, त्याला तुम्हाला सक्सेस किती वेळ भेटला. करेक्ट आहे, 2 मिनिटं थांबा. क्यू म्हणजे असतं बाळांनो प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. तुम्हाला माहित आहे सक्सेसची प्रोबॅबिलिटी आणि फेल्युअरची प्रोबॅबिलिटी या दोघांची सम किती येत असते, 100%, म्हणजे 1. साधी गोष्ट आहे. मला हे सांगा तुम्हाला जर का 80% सक्सेस भेटला म्हणजे 20% फेल्युअर भेटला, म्हणजे 80 + 20 किती असतं, 100. 100 म्हणजे 1. 100% म्हणजे येतं ना 100/100 किती असतं, 1. तुम्हाला जर का 30% सक्सेस भेटला म्हणजे 70% फेल्युअर भेटला. लक्षात ठेवा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर या दोघांची ॲडिशन 1 असतं. त्यामुळे फॉर्म्युलेस कसे तयार होतात की पी इज इक्वल्स टू तुम्ही लिहू शकता 1 - क्यू किंवा क्यू इज इक्वल्स टू लिहू शकता 1 - पी. लक्षात ठेवा मी काय म्हणताय, पी इज इक्वल्स टू तुम्ही लिहू शकता 1 - क्यू किंवा क्यू इज इक्वल्स टू तुम्ही काय लिहू शकता सांगा 1 - पी. करेक्ट आहे. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. लक्षात ठेवा. येस, लक्ष द्या. मी सगळ्यात पहिले आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन सुरू करताय. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलं तर एक्स. एक्स म्हणजे कोण असतं, रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल म्हणजे काय असतं, इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय असतं, एक्सपेरिमेंट. त्याला दाखवायची पद्धत काय असते, एक्स ही साईन आहे, बी फॉर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि एन पी. एन म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. जास्तीत जास्त किती वेळ तुम्ही एक्सपेरिमेंट केला. पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, क्यू म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. सक्सेस आणि फेल्युअर दोघांची ॲडिशन किती असतं बाळांनो, 1. ओके नेक्स्ट. आता एक लक्ष द्या. नेक्स्ट आता तुम्हाला एक फॉर्म्युला आहे बाळांनो, काय, पी ऑफ कॅपिटल एक्स. कॅपिटल एक्स म्हणजे रँडम व्हेरिएबल इज इक्वल्स टू स्मॉल एक्स. स्मॉल एक्स म्हणजे असतं रिक्वायर्ड नंबर. लक्षात ठेवा. स्मॉल एक्स म्हणजेच काय असतं बोला, रिक्वायर्ड नंबर. स्मॉल एक्स म्हणजे असतं रिक्वायर्ड नंबर. लक्षात ठेवा मी काय म्हणताय, पी ऑफ कॅपिटल एक्स आणि इथं किती असतं, स्मॉल एक्स. स्मॉल एक्स म्हणजे असतं बाळांनो रिक्वायर्ड नंबर. काय असतं, रिक्वायर्ड नंबर. तसं आर घ्यायला पाहिजे, NCERTमध्ये आर घेतात. ओके, पण ठीक आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बाळांनो एक्स घेतलेला आहे, पण ठीक आहे. स्मॉल एक्स म्हणजे असतं रिक्वायर्ड नंबर.
मग व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल्स टू कॅपिटल एक्स म्हणजे रँडम व्हेरिएबल आणि स्मॉल एक्स म्हणजे असतं रिक्वायर्ड नंबर. त्याचा फॉर्म्युला आहे बाळांनो एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर असतं एन मायनस एक्स. सांगा बरं काय फॉर्म्युला असतो बोला. एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस एक्स. पुन्हा एकदा बोलताय बोला काय फॉर्म्युला. एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस एक्स. जर का एनसीआरटी मध्ये गेलं तर हा फॉर्म्युला आहे एन सी आर पी रेस टू द पॉवर आर ओके आणि क्यू रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस आर. ओके लक्षात ठेवा. ओके पी रेस टू द पॉवर आर आणि क्यू रेस टू द पॉवर किती आहे सांगा एन मायनस आर. पण ठीक आहे ते आर असतं ते एकदम वाचायला आणि छान वाटते ते, पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्स दिला आहे त्यामुळे आपण त्याला बोर्डचीच लँग्वेज यूज करणार. सो एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर किती असतं एन मायनस एक्स. झालं लक्षात ठेवा. त्यातला एक्स म्हणजे काय असतं रिक्वायर्ड नंबर लक्षात ठेवा. पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, क्यू म्हणजे काय असतं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर, एन म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. झालं. आता त्यात वेअर लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे एन सी आरचा. काय असते एन सी आरचा फॉर्म्युला सांगा बरं. सांगा व्हॉट इज एन सी आर. एव्हरीवन नोज एन सी आर इज इक्वल्स टू किती असतं एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल. बरं आहे. व्हॉट इज एन सी आर. एन सी आर म्हणजे असतं बाळांनो एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू किती असतं आर फॅक्टोरियल. करेक्ट आहे. एन सी आर इज इक्वल्स टू एन फॅक्टोरियल डिवाइड बाय एन मायनस आर फॅक्टोरियल इंटू किती असतं आर फॅक्टोरियल. हे तुम्ही 11वीला शिकले आहेत लक्षात ठेवा. झालं. आता यामध्ये तुम्ही एक गोष्टी लक्षात ठेवा नोटमध्ये. काय नोटमध्ये लक्षात ठेवायचं बाळांनो. येस सगळ्यात पहिले 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असतं 1, 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असतं 1 लक्षात ठेवा. किंवा दिस इज द साइन इज कॉल्ड ॲज फॅक्टोरियल. सो द व्हॅल्यू ऑफ 0 फॅक्टोरियल इज 1, द व्हॅल्यू ऑफ 1 फॅक्टोरियल सांगा 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असतं आणि द व्हॅल्यू ऑफ 1 फॅक्टोरियल सुद्धा किती असतं बाळांनो 1. ओके द 0 फॅक्टोरियल इज 1, 1 फॅक्टोरियल इज ऑल्सो किती असतं 1. आता इकडे लक्ष द्या बाळांनो तुम्हाला इथे एक एक्झाम्पल घेतो मी. ओके कसं. ओके जसं फॉर एक्झाम्पल फॅक्टोरियलमध्ये काय असतं यू नो फॅक्टोरियल एन फॅक्टोरियल. फॅक्टोरियलमध्ये काय होतं असतं रे व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजिंग की गोज ऑन डिक्रीजिंग. गोज ऑन डिक्रीजिंग बाय 1. जसं पहिली व्हॅल्यू कुठल्या बाळांनो एन तर त्यामुळे इथं एनच लिहायची. दुसरी व्हॅल्यू काय करायची एन मधनं 1 मायनस करायचा. तिसरी व्हॅल्यू काय करायची हा जो एन मायनस 1 आहे त्यातनं पुन्हा 1 मायनस करायचा. बरोबर आहे. सांगा बरं किती होईल. पहिली व्हॅल्यू 1 आहे तीच लिहायची नंतर एन मायनस 1 बरोबर आहे. तर एन मायनस 1 मधनं 1 मायनस करा किती होईल सांगा एन मायनस 2 पुन्हा त्यातनं 1 मायनस करा म्हणजे या एन मायनस 2 मधनं 1 मायनस केला बोला एन मायनस 3 पुन्हा त्यातनं एन मायनस करा एन मायनस 3 मधनं 1 मायनस केला बोला किती असतं एन मायनस 4. करेक्ट आहे. सो एन मायनस 1 एन मायनस 2 एन मायनस 3 एन मायनस 4 डॅश 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 अप टू किती असतं 1. शेवटची व्हॅल्यू 1 असली पाहिजे. सो दिस इज कॉल्ड ॲज फॅक्टोरियल्स. ओके सो गाईज जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का म्हटलं मी व्हॉट इज 8 फॅक्टोरियल तर तुम्ही सरळ सांगू शकता यू आर स्टार्टिंग फ्रॉम 8 7 6 5 4 3 2 आणि किती असतं 1. 8 पासून सुरू करायचं 1 पर्यंत. 8 7 6 5 4 3 2 1. करेक्ट आहे. एक एकनी कमी करायची 1 पर्यंत हो म्हणा. येस. आता नेहमी तुम्ही 8 पासून सुरू केली तर असं काही जरुरी नाही आहे की तुम्ही 1 पर्यंत पोहोचलेच पाहिजे. तुम्ही 1 पर्यंत पोहोचू शकता पण जर का तुम्हाला मधात स्टॉप करायचं आहे तर यू कॅन स्टॉप. कसं तर 8 7 6 यू कॅन स्टॉप हिअर बाय गिविंग अ फॅक्टोरियल साइन. ओके तुम्ही 8 पासून सुरू केलं 7 आहे 6 तुमची इच्छा असेल तर तुम्ही 6 वर स्टॉप करा पण स्टॉप करताना कुठली साइन देऊन स्टॉप करायचं फॅक्टोरियलची साइन देऊन. सर का बरं तर साधी गोष्ट आहे. 6 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं सगळ्यांना माहिती आहे. सांगा 6 फॅक्टोरियल म्हणजे हां बोला नाही 6 फॅक्टोरियल म्हणजे पहिले 6 ना. जसं 8 फॅक्टोरियल म्हणजे पहिले 8 एन फॅक्टोरियल म्हणजे एन. सो 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 नंतर 5 4 3 2 आणि किती असतं 1 म्हणजे 7 8 6 सेमच मिनिंग आहे. करेक्ट आहे की नाही. 7 × 8 × 6 × 12 सेमच मिनिंग आहे. तसं तर 1 पर्यंत तुम्ही जायला पाहिजे पण तुम्हाला स्टॉप करायचं आहे यू कॅन स्टॉप बाय गिविंग अ फॅक्टोरियल साइन. बरं आहे. येस. आता बाळांनो इकडे लक्ष द्या. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची प्रॉपर्टी बऱ्याच वेळ यूज होते कुठली माहिती आहे का. एक लक्षात ठेवा प्रॉपर्टी आहे हां फॅक्टोरियलची प्रॉपर्टी आहे जी 11वीत झालेली आहे. ती प्रॉपर्टी अशी आहे एन सी आर प्लस एन सी आर मायनस 1 बोला हां एन सी आर प्लस एन सी आर मायनस 1 काय असतं तर त्याचा आन्सर असतं एन प्लस 1 सी आर. काय असतं बोला एन प्लस 1 सी आर. लक्षात ठेवा कुठली प्रॉपर्टी आहे एन सी आर प्लस एन सी आर मायनस 1चा आन्सर काय असतं जर का हा आर इथल्या आरपेक्षा 1नी कमी आहे म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल हा 5 आहे तिथं 4 आहे आर मायनस 1 1नी कमी आहे. इथं 6 आहे तिथे किती आहे 5 आहे. इथे 8 आहे तिथे किती आहे 7 आहे. इथं 15 आहे तिथे किती आहे 14 आहे म्हणजे 1नी कमी आहे हो म्हणा.
तर आन्सर काय आता n+1. या n मध्ये 1 काय करायचा ऍड n+1 CR. ओके n+1 CR या दोघांमधला मोठा R घ्यायचा. लक्षात ठेवा मोठा R घेतला. करेक्ट आहे. याचं एक एक्झाम्पल घेतो. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला आलं 9C10 + 9C9 चं आन्सर काय असतं. तर तुम्हाला समजायला पाहिजे हे NCR प्लस NCR-1. बघा इथं R असेल तर 1 नी कमी आहे, इथं 10 आहे ते 1 नी कमी आहे. तर आन्सर काय आहे तुमचं सांगा n+1. सांगा nची व्हॅल्यू किती आहे 9. म्हणजे इथं काय वेळ सांगा 9+1 आणि इथे किती असतं CR. R कोण आहे दोघांमधला मोठा की छोटा मोठा. करेक्ट आहे ना. म्हणजे सांगा 9 की 10 10. करेक्ट आहे. मग इथे लिहू शकता 9+1 किती असतं बाळांनो 10C10. आणि तुम्हाला एक फ्री ॲडवाइस देतो आता. तुम्ही हा तर फॉर्म्युला अप्लाय करणार आहे NCR = n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. त्यात मी सांगतो जर का तुम्हाला NC0 आलं तर त्याचे आन्सर 1 येत असतं. जर का NCN आलं त्याचे आन्सर काय येतं 1. NC0 म्हणजे समजलं का इथं 0 आला तर आन्सर 1. इथं दोन्ही सेम आले तरी आन्सर किती येतं 1 येतं बाय डिफॉल्ट. आता इथं नशिबाने तुमच्या ओके दोन्ही सेम आले तर डोळे झाकून आन्सर किती सांगायचं 1. प्रत्येक वेळेस येईल याची काही गॅरंटी नाही. ओके जसं फॉर एक्झाम्पल दुसरं एखादं एक्झाम्पल घेतलं. समजा 8C6 + 8C5. सांगा बरं आन्सर काय येईल NCR + NCR-1. सांगा आन्सर काय येतं n+1 CR म्हणजे 6. n+1 किती असतं 9C6. आणि 9C6चा फॉर्म्युला काय असतं बोला NCXचा फॉर्म्युला आहे ना NCRचा. कमॉन n फॅक्टोरियल इंटू n मायनस R फॅक्टोरियल इंटू R फॅक्टोरियल. सो 9C6 म्हणजेच किती असतं 9 फॅक्टोरियल अपॉन इथे किती आहे 9 - 6 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. म्हणजेच 9 फॅक्टोरियल अपॉन बोला 9 - 6 किती असतं रे 3 फॅक्टोरियल इंटू किती असतं 6 फॅक्टोरियल. बरं आहे. 9 फॅक्टोरियल अपॉन 9 - 6 म्हणजे 3 फॅक्टोरियल इंटू किती असतं 6 फॅक्टोरियल. आणि फॅक्टोरियल्समध्ये काय करायचं बड़े को सॉल्व करने का काय तक छोटे तक. बताओ बड़ा कौन है 9 छोटा कौन है 6. करो बड़े को सॉल्व. हाँ 9 8 7 6 टॉप इंटू 6 फॅक्टोरियल आहे बघा 9 आहे बा 9 8 7 6 टॉप आणि इंटू 6 फॅक्टोरियल. आणि 3 फॅक्टोरियलला काय करायचं 3 2 1. करेक्ट आहे. आणि गेट्स कॅन्सल. चला बाकी सॉल्व करू शकता. 3 1 जा 3 3 जा 2 1 जा 2 4 जा. म्हणजे सांगा बरं आन्सर काय येतं 3 4 7. सांगा 3 × 4 12 आणि 12 × 7 84. व्हेरी गुड 84. गॉट इट. अरे हो की नाही येस. सो गाईज दिस इज द वे. आता बायनॉमियलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात जे काही 3-4 फॉर्म्युले आहेत लक्षात ठेवा. एक तर फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिला आहे. याच फॉर्म्युल्यावर अख्खा टॉपिक 99% चालतो. कुठल्या हा प्रोबॅबिलिटी P फॉर प्रोबॅबिलिटी. P फॉर प्रोबॅबिलिटी लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल X = स्मॉल x. त्यातला कॅपिटल X म्हणजे कोण असतं मी आता सांगितलं होतं. बोला कॅपिटल X म्हणजे कोण असतं रँडम व्हेरिएबल. ओके कॅपिटल X म्हणजे काय असतं रँडम व्हेरिएबल VARIABLE. स्मॉल x म्हणजे काय असतं रिक्वायर्ड नंबर्स. = NCX P⁻x आणि Q⁻R किती असतं n-x. ओके तुम्ही हे सगळं केलं आहे. ओके जर सपोज मी तुम्हाला विचारलं मीन काय असतो व्हॉट इज मीन व्हॉट इज ॲव्हरेज. मीन किंवा ॲव्हरेज काय असतं तर त्याचा फॉर्म्युला असतो बाळांनो NP. काय असतं बोला NP. त्यातला n म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. अँड P म्हणजे काय असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. शिकलोय आपण. बोला कॅपिटल N स्मॉल n म्हणजे काय असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. हे पाहिजे लिहिलं आहे मी. हे पाहिजे सगळं लिहून दिलं आहे. n म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. अँड P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ काय असतं सक्सेस. लक्षात ठेवा NP. याला म्हणतात मीन. मीन नंतर असतं बाळांनो व्हॉट इज मीन बाय व्हॅरियन्स. ओके व्हॅरियन्स = असतं V(x). व्हॅरियन्स = असतं V(x) म्हणजे किंवा व्हॅरियन्स ऑफ x. त्याला जिथे लिहितात V(x) काय असतं त्याचा आन्सर असतं NPQ. काय असतं बोला NPQ. व्हॉट इज n टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. व्हॉट इज P प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. व्हॉट इज Q प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. सो बाळांनो हा झाला मीन त्याला म्हणतात ॲव्हरेज. ही झालं व्हॅरियन्स. त्यानंतर असतं स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन इज कॉल्ड एज ST ऑफ x. ओके ST ऑफ x त्यालाच म्हणतो सिग्मा ऑफ x = किती असतं तुमचं जे व्हॅरियन्स ऑफ x आहे त्याचं घ्यायचं स्क्वेअर रूट. तुमचं जे व्हॅरियन्स ऑफ x आहे त्याचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट. ओके व्हॅरियन्स ऑफ x स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ x आणि सगळ्यांना माहिती आहे व्हॅरियन्स ऑफ x काय बोला
NPQ. अरे बोला ना काय सांगा. NPQ 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 NPQ. करेक्ट आहे. या 3 फॉर्म्युलावर न्यूमेरिकल आज आपल्याला सगळे घ्यायचे आहेत. NP NPQ आणि अंडर ऑफ NPQ. रिगार्डिंग बस इथं तुमचा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची थेरी संपली. ओके. या टॉपिकमध्ये एकच एक्सरसाइज आहे. मोस्ट प्रोबॅबली नाही, उद्या या टॉपिकचा होणार दी एंड. समजलं आहे. लक्षात ठेवा. 8व्या नंबरचा टॉपिक आहे. एकच एक्सरसाइज आहे. 3 मार्काचा टॉपिक आहे. मोजून 12 क्वेश्चन मी तुमच्याकडनं सॉल्व करून घेणार. तेच 12 क्वेश्चन रटा, त्यातला एखादा 3 मार्काला येईल. खुश. ओके चालेल. येस. सो बाळांनो लक्षात ठेवा. चालेल. बघा मला हे सांगा, आपण एक्सरसाइज स्टार्ट करू 8.1. बिलकुल शेवटचा टॉपिक. एकच एक्सरसाइज आहे, त्या 12 क्वेश्चन्स आहेत. ओके. थोडं लक्ष द्या. हां त्यात 12 क्वेश्चन्समध्ये सगळ्यात पहिले आपण 12th नंबरचा क्वेश्चन घेऊ. तुम्ही 2 मिनटं एक काम करा. तुमच्यावर लिहून नसेल तर रफमध्ये हे फॉर्म्युले लिहून घ्या बरं 2 मिनटं. म्हणजे हेच फॉर्म्युले यूज करून फटाफट क्वेश्चन घ्या. रफमध्ये लिहून घ्या. चला लवकर लवकर. मला आवाज नको आहे. आवाज नको आहे. लवकर. लवकर. लवकर फास्ट. लिहिलंय. येस. पाठ नाही करायचे, फक्त लिहायचे. लवकर. ओके. चला एक्सरसाइज 8.1 मधला क्वेश्चन नंबर 12. हां क्वेश्चन नंबर 12 लक्षात ठेवा काय दिलाय. हां क्वेश्चन नंबर 12 गिवन दॅट. बघा क्वेश्चन काय दिलाय. कॅपिटल X इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. कॅपिटल X इज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ऑफ NP. असे लिहिण्याची पद्धत असते. मी तुम्हाला पहिले सांगितलं. ओके. 2 मिनटं लक्ष द्या. आता त्यातले क्वेश्चन्स बघा काय काय दिले. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलाय. सो तुम्हाला इथं फर्स्ट क्वेश्चन दिलाय. द व्हॅल्यू ऑफ इफ द व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल्स टू 10, द व्हॅल्यू ऑफ p इज इक्वल्स टू 0.4, द व्हॅल्यू ऑफ व्हॉट इज e ऑफ x. बर e ऑफ कॅपिटल X. थांबा रे बरोबर लिहा बरं. e ऑफ कॅपिटल X करा. NP म्हणजे असतं e ऑफ कॅपिटल X. इथं व्हॅरियन्स ऑफ कॅपिटल X करा. स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ कॅपिटल X. कॅपिटल X म्हणजे रँडम व्हेरिएबल. कॅपिटल X करायचं सगळं. लवकर लिहिलं. येस. आता लक्ष द्या इकडे. तुम्हाला दिलाय e ऑफ कॅपिटल X म्हणजे तुम्हाला मीन काढायचा आहे आणि सोबतच म्हणतात व्हॅरियन्स ऑफ x. आवाज नको आहे. ओके. हा क्वेश्चन विचारलाय. 2 मिनिट थांबा. मी सगळे क्वेश्चन लिहून घेतो पहिले फटाफट. त्यातला सेकंड 12 मधला सेकंड ते म्हणतात ई प्रोबॅबिलिटी इज इक्वल्स टू 0.6. ओके. e ऑफ कॅपिटल X इज इक्वल्स टू दे हॅव गिवन अ 6. ओके. ते म्हणतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ n आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हॅरियन्स ऑफ x. आवाज नको आहे. येस. नेक्स्ट थर्ड मध्ये असं म्हटलं जाते इफ युअर n इज इक्वल्स टू 25. ओके. e ऑफ कॅपिटल X इज इक्वल्स टू 10. येस. फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी p and find the value of standard deviation SD of x is equals to question mark. ठीक आहे. नेक्स्ट. हां आणि त्यानंतर म्हणतात चौथं काय इफ युअर n इज इक्वल्स टू 10. हां e ऑफ कॅपिटल X इज इक्वल्स टू किती असतं 8. नंतर व्हॅरियन्स ऑफ x काय असतं. व्हॉट इज द व्हॅरियन्स ऑफ x. तुम्हाला या क्वेश्चन विचारले आहेत. सांगा काय करायचं बोला. हां आता एक लक्ष द्या बाळांनो. हां तुम्हाला समजलं आहे. एनची व्हॅल्यू किती असतं 10. पीची व्हॅल्यू दिली आहे 0.4. तर ई ऑफ एक्स काढायचं आहे. त्यातलं फर्स्ट सांगू शकता बघा व्हॉट इज ई ऑफ एक्स. ई ऑफ एक्स म्हणजे मीन. त्याचा फॉर्म्युला आहे NP. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. यू नो द व्हॅल्यू ऑफ n इज 10. यू नो द व्हॅल्यू ऑफ p इज 0.4. 10 into 0.4 is 4. So e of capital X is equals to 4. आवाज नको आहे प्लीज. आवाज नको आहे प्लीज. येस. हां बाळांनो
आता क्यू इज इक्वल्स टू किती असतं सांगा 1 की 1 मायनस पी 1 मायनस पी सगळ्यांना माहीत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं हे बघा हे बघा पहिल्याच पी प्लस क्यू इज इक्वल्स टू किती असतं 1 तर पीची व्हॅल्यू झाली 1 मायनस क्यू किंवा क्यूची व्हॅल्यू किती झाली 1 मायनस पी साधी गोष्ट आहे ओके बा इथे व्हॅल्यू लिहून दिलं आहे तर मला हे सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सक्सेस त्यांनी दिला आहे फेल्युअर तुम्हाला इथंच भेटेल सो क्यू इज इक्वल्स टू असतं 1 मायनस पी व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ पी इज किती असतं 0.4 सांगा सो 1 मायनस 0.4 म्हणजेच किती असतं 0.6 1मधनं 0.4 मायनस केले तर काय राहिलं 0.6 बरोबर आहे क्यू चला क्यूची व्हॅल्यू आहे 0.6 येस थांबा त्यानंतर ई ऑफ एक्सचा निघाला आहे आपल्याला काय करायचं आहे व्ही ऑफ एक्स सांगा व्हॅरियन्स ऑफ एक्स काय असतं बोला इट्स एन की एन पी क्यू सांगा एनची व्हॅल्यू किती आहे बाळांनो लक्षात ठेवा 10 सो पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेसची व्हॅल्यू किती आहे बाळांनो लक्षात ठेवा 0.4 ओके क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअरची व्हॅल्यू किती आहे बोला 0.6 इज इक्वल्स टू किती असतं 10 इंटू 0.4 इंटू 0.6 बोला 6 इंटू 4 इज किती असतं 24 आणि 2 डिजिट मागे ओढा 2 डिजिट मागे ओढा का बरं 0.6 आणि मल्टिप्लाय करा तर किती होईल सांगा 2 की 2.4 2.4 कारण की 10नी मल्टिप्लाय केलं तर एक डिजिट पुढे जाईल ना खतम व्हॅरियन्स ऑफ एकदम फालतू म्हणतो फॉर्मुले डोळ्यासमोर ठेवा म्हटलं तुम्ही समजेल येस चला बोला तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिली आहे बाळांनो बघा तुम्हाला प्रोबॅबिलिटी पी दिला आहे किती आहे 0.6 एक काम करा फेल्युअर काढून घ्या पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस अँड क्यू म्हणजे काय असतं प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर सक्सेसची प्रोबॅबिलिटी दिली आहे फेल्युअरची काढून घ्या किती असणार आहे 1 मायनस पी सो क्यू इज इक्वल्स टू 1 मायनस 0.6 सो क्यू इज इक्वल्स टू किती असतं 0.4 येस तर बाळांनो ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज टू बी गिवन प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर आपण फाइंड केलं तुम्हाला ई ऑफ एक्स दिला आहे लक्ष द्या तुम्हाला ई ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आहे 6 सगळ्यांना माहिती आहे ई ऑफ एक्स म्हणजे एनपीची व्हॅल्यू 6 तर एन इज इक्वल्स टू किती असतं सांगा पी बाय सॉरी एन इज इक्वल्स टू किती असतं बोला सांगा 6 अपॉन पी सो एन इज इक्वल्स टू किती असतं 6 अपॉन पी सांगा पीची व्हॅल्यू किती आहे बोला 0.6 6 म्हणजे किती असतं 6 पॉईंट सो एन इज इक्वल्स टू किती असतं बोला सांगा येस एक डिजिट पुढे सरकवा 0.6 ते एक डिजिट पुढे सरकवला तर वर सुद्धा एक डिजिट पुढे 60 होईल म्हणजे एनची व्हॅल्यू किती झाली बोला 10 येस गाईज सो गाईज एनची व्हॅल्यू किती झाली सांगा 60 डिवाइड बाय 6 म्हणजेच किती असतं 10 झालं ही झाली व्हॅल्यू ऑफ एन दॅट इज 10 बरं आहे आता तुम्हाला समजायला पाहिजे एनची व्हॅल्यू काढायलाच लावली होती त्यांनी वरून विचारलं व्हॅरियन्स ऑफ एक्स काढा सांगा बरं व्हॅरियन्स ऑफ एक्स काय असतं व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स किती असतं एन पी क्यू सांगा एनची व्हॅल्यू किती आहे 10 सांगा पीची व्हॅल्यू किती आहे बोला 0.6 आणि सांगा क्यूची व्हॅल्यू किती आहे बोला 0.4 लक्षात ठेवा सो इथं असतं 10 सांगा 0.6 इंटू 0.4 किती असतं बोला ना 24 आणि इथं असतं पॉईंट आणि त्याला डेसिमल पॉईंट नाही म्हणजे 2 की 2.4 2.4 हा कोण झाला सांगा व्हॅरियन्स ऑफ एक्स तर व्हॅरियन्स ऑफ एक्सची व्हॅल्यू झाली 2.4 किती झाली बोला 2 की 2.4 2.4 अरे बोला ना 2 की 2.4 2.4 बरं आहे नेक्स्ट हे बघा आता काय करायचं बाळांनो नेक्स्ट हां तुम्हाला एनची व्हॅल्यू दिली आहे बोला एनची व्हॅल्यू दिली आहे 25 ओके ई ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो 10 ओके तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं आहे लक्ष द्या मला हे सांगा ई ऑफ एक्सची व्हॅल्यू तुम्हाला 10 दिलेली आहे ई ऑफ एक्स म्हणजेच किती असतं एनपीची व्हॅल्यू 10 अरे ओके नाही ई ऑफ एक्स दिला आहे ना ई ऑफ एक्स म्हणजे एनपी फॉर्मुले डोळ्यासमोर बघा ना थोडी मान फिरवून अरे ओके नाही सांगा बरं याच्यावरून कोणाची व्हॅल्यू भेटेल एनची व्हॅल्यू दिली आहे ना सांगा बरं एनची व्हॅल्यू किती आहे 25 पी इज इक्वल्स टू 10 सो पीची व्हॅल्यू किती असतं 10 डिवाइड बाय 25 म्हणजे किती असतं 5 2 जा 5 5 जा 5 2 जा 5 5 जा हां सो पी इज इक्वल्स टू चला 2/5 म्हणजे काय डिवाइड करा बोला 2/5 म्हणजे बोला ना 0.4 येस 0.4 बाळांनो मी तो म्हणतो आजच संपून टाका टॉपिक हा काही नाहीच आहे याच्यात हां फालतू बनायचा सगळा फुकट 3 मार्क भेटतात चालेल हे झालं पी चला पी नंतर तुम्हाला काढायचं स्टँडर्ड डेव्हिएशन जा स्टँडर्ड डेव्हिएशन बघा बरं काय असतं अंडर रूट ऑफ एन की एन पी क्यू त्यात एन तुम्हाला मिळाला आहे सॉरी पी मिळाला आहे एन तो ऑलरेडी दिला होता आता काय करायचा क्यू सांगा बरं क्यू काय असतं 1 मायनस पी सो क्यू काय असतं 1 मायनस पी सांगा पीची व्हॅल्यू किती आहे 0.4 तर मला हे सांगा क्यू 1 मायनस 0.4 म्हणजे 0.6 तर क्यूची व्हॅल्यू आहे 0.6 खतम आणि तुम्हाला काढायचं आहे स्टँडर्ड डेव्हिएशन लक्ष द्या रे ओके स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ कॅपिटल एक्स
इज इक्वल्स टू अंडर ऑफ किती असतं बोला एन पी क्यू. ओके इज एन सांगा व्हॅल्यू ऑफ एन किती आहे बोला 25. पीची व्हॅल्यू किती आहे बोला 0.4 आणि क्यूची व्हॅल्यू किती आहे बोला 0.6 इज इक्वल्स टू इट्स अ 24 इंटू 0.4 इंटू 0.6 0.24 6 चूक 24 ना. येस आणि बोला काय असतं 25 इंटू 24 करा मेक इट अ प्रॉडक्ट. लवकर लवकर फास्ट. बोला 52 पॉइंट हे डेसिमल पॉइंट शिफ्ट करा ना. हां 6 बस खतम. 6 स्क्वेअर रूट निघत नाही √6 काय डोकं लावायचं नाही. हां चला हा करू शकता का बघा करता येईल. व्ही ऑफ एक्स काढायचा आहे सांगा व्ही ऑफ एक्स म्हणजे किती असतं एन की एन पी क्यू. एन पी क्यू त्यातला एन दिला आहे तर तुम्हाला ई ऑफ एक्स सुद्धा दिला आहे सांगा ई ऑफ एक्स किती आहे 8. ई ऑफ एक्स म्हणजे एन पीची व्हॅल्यू 8 आहे. चला मला इथं तुम्ही पीची व्हॅल्यू काढून दाखवा. मग आपण क्यू काढू. क्यू म्हणजे असतं 1 मायनस पी झालं आणि नंतर व्हॅरियन्स ऑफ एक्स काढू. एनची व्हॅल्यू किती असतं 10. पीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला आणि क्यूची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. चला लवकर लवकर आयुष कर्ण बाळा. हो ना. अच्छा मग एन पी क्यू म्हणजे रूट येतं विदाउट रूट येतं बस. जस्ट मेक इट अ प्रॉब्लेम. पीची व्हॅल्यू सांगा काय आली 0.8. मग क्यू इज इक्वल्स टू किती आहे सांगा 1 मायनस पी. टाका सांगा व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल्स किती असतं 1 की 1.6. 1.6. ओके नेक्स्ट खतम. यस दिस ऑल ओवर अबाउट क्वेश्चन नंबर 12. आता गाईज क्वेश्चन नंबर 11 बघा. हां आवाज नको आहे बाळांनो प्लीज. क्वेश्चन नंबर 11 बघा काय दिलाय बघा. लक्ष द्या. इट इज नोन दॅट लक्ष द्या आता वर्ड प्रॉब्लेम आहे. आता हे खूपच इझी होती आता वर्ड प्रॉब्लेम आहे. इट इज नोन दॅट 10% ऑफ अ सर्टेन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्ड आर डिफेक्टिव्ह. म्हणजे जेवढे एखादी कंपनी आहे कंपनी तुम्ही जेवढे आर्टिकल तयार करता त्यातले 10% डिफेक्टिव्ह होतात. 10% काय होतात डिफेक्टिव्ह. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इन द रँडम सॅम्पल ऑफ 12 सच आर्टिकल्स 9 आर डिफेक्टिव्ह. 12 मधले 9 डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी काय असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं. ओके आता तुम्ही लक्षात ठेवा लिहिण्याची पद्धत काय असते क्वेश्चनची. लेट कॅपिटल एक्स हा कोण आहे सांगा रँडम व्हेरिएबल. लेट कॅपिटल एक्स बी द रँडम व्हेरिएबल. थांबा रँडम व्हेरिएबल काय सांगतं डिनोटेड नंबर ऑफ डिफेक्टिव्ह
आर्टिकल्स. नंबर ऑफ डिफेक्टिव्ह काय आर्टिकल्स. ते वर्ड्स जे यूज केले ते यूज करायचे. मला असं वाटलं डिफेक्टिव्ह आयटम्सबद्दल बोलले का. ठीक आहे. तर डिफेक्टिव्ह आर्टिकल्स. ठीक आहे. कधी कधी आयटम्सबद्दल वर्ड यूज करतात. जो वर्ड त्यांनी वर्ड प्रॉब्लेममध्ये यूज केला तोच यूज करायचा. म्हणजे समजा रँडम व्हेरिएबल कशाबद्दल माहिती येते. आपण कुठला इव्हेंट परफॉर्म करताय. सांगा बरं काय इव्हेंट परफॉर्म करताय. पत्ते करताय काय न्यूमेरिकलमध्ये की डिफेक्टिव्ह आयटम काढताय. डिफेक्टिव्ह आयटम काढताय. माहिती द्यायची. लेट कॅपिटल एक्स बी द नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स. करेक्ट आहे. ओके. आता पी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे प्रोबॅबिलिटी की प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आपला सक्सेस काय की किती डिफेक्टिव्ह आयटम आहेत काढण्यात. तर त्यांनी सरळ दिला आहे. किती पर्सेंट आहे 10%. इथं कधी कधी डोकं लावायची गरजच नाही आहे. पर्सेंटेज म्हणजे ही प्रोबॅबिलिटीज असते. माझा सक्सेस त्याचंच आहे की गेटिंग अँड डिफेक्टिव्ह आयटम. तुम्हाला लागलं तर डिटेलमध्ये लिहून देतो. ओके. पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी. लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग and defective articles is equals to 10%. मी डायरेक्ट 10% लिहिलं तुम्हाला कदाचित समजणार नाही. ओके. मी जो एक्सप्लेन करताय माझा सक्सेस कशात आहे खराब असणारे काढण्यात. अरे ओके नाही. मी जर समजा काही कंपनीचे काही आयटम्स तयार करताय आर्टिकल्स तयार करताय आणि पुढच्याला सप्लाय करताय तर माझं नाव खराब न व्हावं. केव्हा खराब नाही होणार सांगा बरं. मीच तयार केले पण नो वन इज आयडियल इन द वर्ल्ड. काहीतरी डिफेक्टिव्ह झाले. मी पुढच्याच्या हातात हँडओव्हर करण्याच्या आधी त्यातले खराब किती ते काढून घ्यायला पाहिजे ना. अरे ओके नाही. खराब आयटम मी पुढे नाही देऊ द्यायला पाहिजे. तर माझा सक्सेस त्याच्यातच आहे की मी डिफेक्टिव्ह आयटम बाहेर काढणार. आणि डिफेक्टिव्ह आयटम किती असतात बोला 10 की 10%. 10%. म्हणजे लक्षात ठेवा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अँड डिफेक्टिव्ह आयटम हा माझा सक्सेस आहे. ओके. लक्षात ठेवा. सो 10%. 10% म्हणजेच किती असतं बाळांनो 10 डिवाइड बाय 100. येस. म्हणजेच किती असतं 1 की 1/10. 1/10. मग सक्सेस भेटल्याबरोबर फेल्युअर काढून घ्यायचं. सगळ्यांना माहिती आहे 1 मायनस पी. अरे ओके नाही. पी इज इक्वल्स टू 1 मायनस क्यू एन क्यू इज इक्वल्स टू 1 मायनस पी. सारखेच फॉर्म्युले आहे. मग सांगा बरं क्यू इज इक्वल्स टू किती असतं 1 मायनस पी. पीची व्हॅल्यू किती आहे 1/10. च्या खाली काही नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा. 10 × 1 10 मायनस 1/10. सो क्यूची व्हॅल्यू किती असतं 9 की 9/10. 9/10. थांबा. क्यूची व्हॅल्यू किती आहे 9 की 9/10. 9/10. ओके. लक्षात ठेवा. झालं. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर. आता ओके. किती सॅम्पल दिले आहेत तुम्हाला 12 सॅम्पलमधले 9 डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे टोटल नंबर्स किती दिले आहेत बोला. टोटल नंबर एन म्हणजे काय असतं बोला. एन मी तुम्हाला शिकवलं एन म्हणजे काय असतं बोला. एन म्हणजे असतं टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. हे पाहिजे दिलं आहे टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. म्हणजे याचा अर्थ टोटल नंबर ऑफ टाइम्स अँड एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. आणि हा स्मॉलेस्ट कोण असतो सांगा नंबर की रिक्वायर्ड नंबर. मग मला हे सांगा तुम्हाला टोटल नंबर किती दिले आहेत 12 आणि त्यातले रिक्वायर्ड नंबर किती आहेत 9. 12 मधले 9 डिफेक्टिव्ह. करेक्ट आहे की नाही. येस. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे एनची व्हॅल्यू किती आहे 12. ओके. आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 9. मग 12 मधले 9 डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. तर गाईस यू हॅव ओनली वन फॉर्म्युला दॅट इज पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं स्मॉल एक्स. आणि स्मॉल एक्सची व्हॅल्यू किती आली आहे 9. किती आहे 9. कॅपिटल एक्स इज अ रँडम व्हेरिएबल. स्मॉल एक्स इज अ रिक्वायर्ड नंबर. फॉर्म्युला आहे बाळांनो NCX P raised to the power x and Q raised to the power n minus x. Just put value and get the answer. सांगा n ची व्हॅल्यू किती आहे. n ची व्हॅल्यू आहे 12. 12C9. p ची व्हॅल्यू किती आहे बोला ना 1/10. सो 1/10 रेस्ट टू द पॉवर किती असतं x. सांगा x व्हॅल्यू किती आहे बोला ना 9. आणि q किती आहे बोला 9/10. किती आहे 9/10 रेस्ट टू द पॉवर किती असतं n मायनस एक्स. n ची व्हॅल्यू 12 मायनस किती असतं 9. करेक्ट आहे की नाही. जस्ट अरे हो की नाही. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सो 12C9 इंटू 1 रेस्ट टू द पॉवर 9 डिवाइड बाय 10 रेस्ट टू द पॉवर 9 इंटू ओके 9/10 रेस्ट टू द पॉवर किती आहे 3. अरे हो की नाही. येस. सांगा बरं 12C9 इट्स अ 12 फॅक्टोरियल. यू नो NCR n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. सो 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय किती असतं बोला 12 मायनस 9 फॅक्टोरियल इंटू किती असतं 9 फॅक्टोरियल इंटू 1 रेस्ट टू एनिथिंग इज 1 डिवाइड बाय 10 रेस्ट टू द पॉवर 9 इंटू इथे किती असतं 9 रेस्ट टू द पॉवर 3 डिवाइड बाय 10 रेस्ट टू द पॉवर किती असतं 3. a by b रेस्ट टू द पॉवर m a रेस्ट टू द पॉवर m b रेस्ट टू द पॉवर m. इज दॅट क्लिअर. येस. चला बोला इथे किती असतं 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय 12 मायनस 9. हां 12 मायनस 9 म्हणजे किती असतं 3 फॅक्टोरियल इंटू किती असतं 9 फॅक्टोरियल इंटू 1 अपॉन मला हे सांगा. हां इथं सरळ करू शकता तुम्ही आता प्रॉडक्ट 1 इंटू 9 रेस्ट टू द पॉवर 3 इट्स 9 रेस्ट टू 3 हो म्हणा. येस.
9^3 इंटू 1 इज 9^3. खाली दोघांचा प्रॉडक्ट करा. दोघांचा बेस काय सेम. इंडेक्सची ॲडिशन सांगा. 10^4 किती होईल. 9+3 किती होईल 12. 12 की 11. 9+3 किती होईल 12. करेक्ट आहे. खतम. मग आता हे सॉल्व करा जेवढं शक्य आहे तेवढं. कसं सॉल्व करणार मला हे सांगा. फॅक्टोरियल सॉल्व करत असताना हा 12 फॅक्टोरियल हा 9 फॅक्टोरियल आहे. 12 आणि 9 मध्ये मोठा कोण आहे. फैक्टोरियल मध्ये बड़े को सॉल्व करने का छोटे तक. सो बड़ा कौन है 12. सो 12 इंटू 11 इंटू 10. स्टॉप. ओके नहीं 12 इंटू 11 इंटू किती असतं 10 इंटू 9. स्टॉप. इंटू किती आहे बोला 9 फॅक्टोरियल आणि खाली 3 फॅक्टोरियल आहे म्हणजे किती असतं 3 इंटू 2 इंटू किती असतं 1. अरे ओके नाही. येस ओके. आता इंटू काय करायचं 9^3 डिवाइड बाय हा 10^4 किती असतं 12. 9 फॅक्टोरियल गेट्स कॅन्सल. हां 3 1 जा 3 4 जा 2 1 जा 2 2 जा. तर आन्सर काय येतं 2 इंटू 11 इंटू किती असतं 10 इंटू 9^3 डिवाइड बाय 10^4 किती असतं 12. इज दॅट क्लिअर. अरे ओके नाही. येस. मग एक काम करा ना सरळ सॉल्व करा. तर जास्त मल्टिप्लाय करत बसू नका. सांगा 11 इंटू 2 सॉरी 11 इंटू 2 22 आणि 22 इंटू 10 220 इंटू 9^3 डिवाइड बाय 10^12. खतम. काही एक्स्ट्रा सॉल्व करायची गरज नाही. एवढे मोठे कॅल्क्युलेशन थोडी होणार आहे तुमच्याकडनं. म्हणजे करायचीच नाही. मागे आन्सर चेक करा बरं एकदा कोणाचं टेक्स्टबुक असेल तर. मागे चेक करा. शेवटचा टॉपिक आहे 11व्या नंबरचा क्वेश्चन आहे. बरोबर आहे. 220 आहे की 22 आहे. मग 22 असेल तर इथं 11 असेल कारण की 1 0 कॅन्सल होईल ना. करेक्ट आहे. जर का इथं 22 केलं तर 9^3 डिवाइड बाय 10^11 होईल ना कारण की एक 10 कॅन्सल होईल ना. सेम आहे आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा बाळांनो लक्ष द्या बस. हां आता क्वेश्चन नंबर 9 बघा काय दिला आहे. 9 10 घेऊ आपण. हां बघा तुम्ही सांगायचं क्वेश्चन मला. इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क यू नो फ्लॉपी कम्प्युटरचा एक पार्ट आहे फ्लॉपी. कम्प्युटरमध्ये फ्लॉपी असते ना. फ्लॉपी डिस्क असते. ओके बघा इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क इट इज नोन दॅट 90% विल वर्क. एका बॉक्समध्ये फ्लॉपी डिस्क आहे त्यातल्या 95%च वर्किंग आहेत म्हणजे 5% खराब आहे. ओके अ सॅम्पल ऑफ 3 ऑफ डिस्क इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. ओके 3 सॅम्पल बाहेर काढायचे. किती मला माहिती नाही बॉक्समध्ये किती आहे. 95% काम करतात 5% खराब आहे. हो म्हणा. आता मला डोळे झाकून डोळे बंद करून त्यातले 3 बाहेर काढायचे. अरे ओके नाही. तो क्वेश्चन विचारला ते जे 3 बाहेर निघतील फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन 1 2 ऑल 3 विल वर्क. म्हणजे मी 3 काढले तर 3 या 3ही वर्क करतील त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. बॉक्समध्ये किती आहे मला काही घेणदेण नाही आहे. मला काढायची किती आहे 3. तर माझ्यासाठी यांची व्हॅल्यू 3 झाली. पण त्या 3 मधला मला शंका काय झालं त्यांनी असं दिलं आहे का त्यातले 100%च काम करतात की 95% करतात. 95% करतात. मग 5% करत नाही म्हणजे काहीतरी तर खराब आहेत. त्या 3 मध्ये जर का माहिती 3च्या 3ही खराब निघाले तर अरे हो की नाही. एकही खराब निघू शकतो 2 चांगले निघू शकतात. एक चांगली निघू शकते 2 खराब निघू शकतात. 3च्या 3ही चांगल्या निघू शकतात 3च्या 3ही खराब निघू शकतात. तशी तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली आहे. ठीक आहे. ओके आता लक्षात ठेवा. मला हे सांगा त्यांनी 90% विल वर्क असं बोलले तर सरळ लक्षात ठेवा लेट कॅपिटल एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल. ओके डिनोटेड सांगा. लेट कॅपिटल एक्स बी द रॅन्डम व्हेरिएबल डिनोटेड. सांगा कॅपिटल एक्स हा एक रॅन्डम व्हेरिएबल आहे काय डिनोट करतो. सांगा काय डिनोट करतो. काय डिनोट करतो. हां काय बोला नंबर ऑफ फ्लॉपी डिस्क विल वर्क. विल काय ओके तिथं माझं काम आहे डिफेक्टिव्ह काढणे मागच्या ह्याच्यात आणि इथं माझं काम आहे डिफेक्टिव्ह काढणे की वर्क करणाऱ्या काढणे. वर्क करणाऱ्या काढणे माझं काम. लक्षात ठेवा. एक्सपेरिमेंट इव्हेंट लक्षात ठेवा आपला काय झालं. मग आता इथं करू आपण लेट पी. आवाज नको आहे. पी काय सांगा. पी काय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि सक्सेस कशात आहे गेटिंग अँड
नॉन वर्किंग की वर्किंग? वर्किंग. सो प्रोबॅबिलिटी ऑफ, लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि सक्सेस काय? गेटिंग. बोला सक्सेस काय? बोला गेटिंग अँड वर्किंग डिस्क. कुठल्या डिस्क सांगा? वर्किंग डिस्क. डिस्क तर किती आहे त्याची? वर्किंग डिस्क भेटण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे सांगा? 90%. म्हणजे चांगल्या. तिथं डिफेक्टिव्ह काढणे आहे, यात माझा सक्सेस होता. इथं नॉन वर्किंग काढणे माझा सक्सेस आहे की वर्किंग काढणे? वर्किंग. म्हणजे 95%. मग 95% म्हणजे 95 डिवाइड बाय काय? 100. किती होईल? 520चा आणि 519चा. 19/20. हा माझा सक्सेस आहे. क्यू म्हणजे काय असतं? सक्सेस की फेल्युअर? फेल्युअर. सांगा बरं फेल्युअर कशात आहे? 1 - p. सो 1 - 19/20 म्हणजे किती असतं? 1/20. कसं काय 1/20? खाली काही नाही म्हणजे 1. डू 20 - 19 1/20. से येस? येस. आणि आता इथं लक्ष द्यायचं काय सांगा? कितीचं सॅम्पल आहे आपल्याजवळ? किती लोकांचं काढायचं आहे? 3. मग टोटल नंबर ऑफ टाइम्स अन एक्सपेरिमेंट इज परफॉर्म किती आहे? 3. अरे ओके नाही? अरे ओके नाही? पण त्यातले सब क्वेश्चन दिले. त्या तीन मधले विल वर्क. पहिले म्हणतात नन विल वर्क, म्हणजे एकही वर्क करत नाही. म्हणजे रिक्वायर्ड नंबर किती आहे? 0. मग लक्ष द्या. ओके त्यातलं पहिलं नन विल वर्क. थांबा रे. नन विल वर्क, एकही वर्क करत नाही, म्हणजे रिक्वायर्ड नंबर एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0. अरे ओके नाही? येस. त्यातलं दुसरं बोला 1 विल वर्क. ओके लक्षात ठेवा 1 विल वर्क. 1 विल वर्क म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1. त्यातलं तिसरं बोला 2 विल वर्क. त्यातलं 2 वर्क करतात तिघांमधले, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. ओके झालं. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. आणि त्यातलं लक्षात ठेवा चौथं हां हो हां अँड ऑल 3 विल वर्क, म्हणजे याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती आहे? 3. थांबा इकडे लक्ष द्या. मग काय करायचं बोला? हां काय करायचं? ओके तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची असं दिलं एनची व्हॅल्यू 3. हां फाइंड प्रोबॅब ऑफ. हां वाचा. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ नन विल वर्क, 1 विल वर्क, 2 विल वर्क, 3 विल वर्क. सांगा प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. फर्स्ट पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स किती असतं? स्मॉल एक्स. आणि स्मॉल एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0. फॉर्म्युला काय राहील? एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर एन. एकच फॉर्म्युला आहे अख्ख्या टॉपिकमध्ये. सर ते एन पी क्यू ते झालं संपलं. ते 12 नंबरचा क्वेश्चन होता, संपलं ते. वर्ड प्रॉब्लेममध्ये एकच फॉर्म्युला आहे. अरे ओके नाही? सांगा इथे एक्स व्हॅल्यू काय ठेवायची? हां एनची व्हॅल्यू 3. सो 3C0. पीची व्हॅल्यू किती आहे रे? डोळे फिरवा ना. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0. क्यूची व्हॅल्यू किती आहे रे? सो एनची व्हॅल्यू किती आहे बोला? 3. 3 की 3 मायनस 0 झालं. आता तुम्हीच मला हे सांगा व्हॉट इज 3C0? मी सांगितलं तुम्हाला व्हॉट इज 3C0. हे बघा हे वाईट सांगितलं. NC0 NCN तुम्ही सॉल्व केलं तर चालते यार, पण तुम्हाला मी अजून चांगल्या पद्धतीने सांगताय. 0 असेल इथं किंवा सेम असेल तर आन्सर किती येतं सांगा? 1च येतं. डोळे झाकून. हां सांगा काय बोला? सांगा आन्सर किती येतं? 1. थांबा इथं कुणाच्या टाळक्यावर 0 असेल बोला. एनिथिंग रेस टू आर 0 इज ऑलवेज 1. हां 3 - 0 बोला ना. म्हणजे काय राहील सांगा? 1 रेस टू द पॉवर 3 डिवाइड बाय 20 रेस टू द पॉवर 3 झालं ना. 1 क्यूब इज 1 अपॉन 20 रेस टू द पॉवर 3. फिनिश. एवढं मोठं सॉल्व थोडी करणार आहे. 20 × 20 × 20 काही फालतूपणा करायची गरज नाही. करता येईल. फक्त कोणाची व्हॅल्यू चेंज झाली? एक्सची. मग सांगा बरं काय होईल? प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू NCX P रेस टू द पॉवर x Q रेस टू द पॉवर n मायनस x. येस. सांगा एनची व्हॅल्यू किती आहे? 3. सो इट्स 3C1. सांगा पीची व्हॅल्यू किती आहे बोला? 19/20 रेस टू द पॉवर x. एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1. आणि क्यू म्हणजे काय बोला? 1/20. लक्षात ठेवा रेस टू द पॉवर किती असतं? इट्स 3 - 1. सो इट्स 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय 3 - 1 2 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू
इथं असतं 19 डिवाइड बाय 20 इंटू 1/20 रेस टू आर 3 - 1 म्हणजे 2 1 रेस टू आर एनिथिंग इज 1 अँड 20 रेस टू द पॉवर किती असतं 2 खतम. नेक्स्ट सांगा आन्सर काय आहे. 3 ने सॉल्व करा. 3 इंटू 2 स्टॉप डिवाइड बाय 2 पेट्रोल 1 पेट्रोलची व्हॅल्यू 1च असतं. ओके ओके इथं आहे 19 डिवायडेड बाय 20 इंटू 1/20 रेस टू द पॉवर 2. सो 2 गेट्स कॅन्सल. मग राहिलं काय आता 3 खाली 1 3 इंटू 19 करून टाका. बोला काय होईल. इट्स 3 इंटू 19 इंटू 1 आहे बघा. 3 इंटू 19 इंटू 1 खाली बघा आहे. याच्या टाडग्यावर किती आहे 1 दोघांचा सेम आहे. इंडेक्सची करा सांगा दोघांचा बेस आहे इंडेक्सची ॲडिशन. सो 20 रेस टू द पॉवर किती असतं 2 + 1 किती आहे 3. म्हणजे मला हे सांगा 90 इंटू 3 बोला व्हॉट इज 90 इंटू 3 बोला ना 57. म्हणजे आन्सर काय येईल सांगा 57 डिवाइड बाय 20 रेस टू द पॉवर किती आहे 3 खतम. 90 इंटू 3 इज 57 57 डिवाइड बाय 20 रेस टू 3 व्हॉट इट. येस कराल बाकीचं हो तर म्हणतही नाहीत मग करा ना रफमध्ये करा काही प्रॉब्लेम नाही नंतर फेअर करून टाका. चला दाखवा करून. चला करा लवकर. जमताय जमेल का हो की नाही. येस करा सॉल्व करा ना. इथं 3C3 येईल तेव्हा आन्सर 1 लिहाल ना तुम्ही तेव्हा 1च लिहायचं. NCN मी सांगितलं होतं सेव आले तर 1 लिहायचं. अरे हो की नाही बाकी जमेल. येस व्हेरी सिम्पल. नाही जमत आहे हां चला नेक्स्ट. चला तुम्ही करू शकता बाळांनो हुशार आहे मला माहिती आहे तुम्ही. क्वेश्चन नंबर 10 आवाज नको आहे. हां आवाज नको आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा बघा. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोईंग फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ बघा इव्हेंट सांगा काय आपले कुठले कुठले इव्हेंट झाले. एकदा डिफेक्टिव्ह आर्टिकल्स काढायचा इव्हेंट झाला. एकदा फ्लॉपी डिस्क वर्किंग असणारे काढायचा इफेक्टिव्ह झाला म्हणजे एक्सपेरिमेंट झाला. आता फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ थ्रोईंग ॲट मोस्ट 2 6s इन अ 6 थ्रोज ऑफ अ सिंगल डाय. हे बा मी क्वेश्चन्स लिहितो थांबा. फाइंड probability of throwing find the probability of throwing at most 2 6s जास्तीत जास्त 2 6 in 6 throws of a single die. म्हणजे एक डाय 6 वेळ फेकली. किती वेळ एकदा फेकली दोनदा फेकली तीनदा फेकली. त्याच्या अप्पर मोस्ट फेसवर जास्तीत जास्त 2 वेळ 6 आले पाहिजे. ॲट मोस्ट 2 6s त्याच्या अपर मोस्ट स्पेसवर जास्तीत जास्त 2 वेळ 6 आला पाहिजे. किती वेळ फेकली 6 वेळ. तर काही येऊ शकतं ना 3 येऊ शकतं 4 येऊ शकतं 5 येऊ शकतं 1 येऊ शकतं 2 येऊ शकतं 6 आला पाहिजे पण जास्तीत जास्त 2 वेळ जास्तीत त्याच्यापेक्षा जास्त नाही आला पाहिजे. त्याची प्रोबॅबिलिटी काय. तर एक काम करा हे न्यूमेरिकल कोणाचं आहे. डिफेक्टिव्ह आयटम काढायचा आहे वर्किंग फ्लॉपी काढायचा आहे की डायचा आहे. किती डाय फेकली एकच डाय फेकली. थांबा मग थांबा लक्ष द्या. लेट
capital X be the random variable denoted, let capital X be the random variable denoted, okay, a die is thrown. म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे इव्हेंट. माझा इव्हेंट काय तर एक डाय फेकली होतं म्हणा बे, एक डाय फेकली बरोबर आहे. बर फेकली तर फेकली. आता पी म्हणजे काय असतं प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ गेटिंग. सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ गेटिंग काय 6 गेटिंग अँड 6 ऑन अप्पर मोस्ट फेस. ऑब्विसली कुठला नंबर कन्सिडर केला जातो जो अप्पर मोस्ट फेसवर असतो. सगळ्यांना माहिती आहे डाई अशी असते क्युबिकल बरोबर आहे ना. आवाज नको आहे. अप्पर मोस्ट फेसवर 6 आली पाहिजे. अरे ओके नाही अप्पर मोस्ट फेस दिस इज द अप्पर मोस्ट फेस बरोबर आहे ना. 2 येत असतात आता हे 3 असतात 4 5 0 असे असतात डॉट डॉट. तर अप्पर मोस्ट फेसवर 6 आली पाहिजे. किती आली पाहिजे 6. म्हणजे किती ऑप्शन आहेत तर टोटल नंबर किती आहेत 1 2 3 4 5 6. तुम्ही 10वीचं डोकं लावा ना. 10वी काय म्हणते सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 आणि नंतर नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस किती आहे 6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट ए इज इक्वल्स किती असेल 6 आला पाहिजे. 6 किती आहे एकच आहे ना. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट इन द इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. 10वीत करायचे ना असे. मग सांगा ओके सॅम्पल स्पेसमध्ये किती आहे 6 आणि वर 6 पडले पाहिजे. तर 1 ते 6 मध्ये 6 किती आहेत एकच आहे 1/6. हे 10वीचे डोकं आहे तुमचं. हे पेपरमध्ये नका लिहू का धडे हो 10th स्टँडर्ड. तर हा माझा सक्सेस आहे. सो गाईज आय गॉट माय सक्सेस इज अ 1/6. समजतं आहे ओके. ते घरी जाऊन अभ्यास करताना त्रास होईल म्हणून इथे लिहून दिलंय. अरे ओके नाही येस. सो क्यू इज इक्वल्स किती असतं बोला 1 की 1 मायनस पी 1 मायनस पी. सो 1 मायनस 1/6. सो च्या खाली काही नाही म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करा 5 की 5/6 5/6. अरे ओके नाही 6 मायनस 1 5/6 हो म्हणा येस. आवाज नको आहे थांबा. तर तुम्हाला काय म्हणतात ॲटमोस्ट सांगा एन ची व्हॅल्यू किती आहे हां 6 थ्रोज ऑफ अ डाय. सांगा 6 थ्रोज ओके. म्हणजे एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टाइम्स एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. 6 थ्रोज ऑफ अ डाय 6 वेळ फेकली. तर एक्स म्हणजे रिक्वायर्ड नंबर काय 6 की ॲटमोस्ट 6 ॲटमोस्ट 6. तर तुम्हाला काय विचारलं लक्षात थांबा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हां प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग काय ॲटमोस्ट 2 6. जास्तीत जास्त 2 6 भेटली पाहिजे. थांबा रे छोकरू इधर ध्यान द्या. सो पी ऑफ कॅपिटल एक्स म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल इज इक्वल्स टू स्मॉल एक्स म्हणजे रिक्वायर्ड नंबर. आणि तो रिक्वायर्ड नंबर किती असला पाहिजे 2 की जास्तीत जास्त 2. 6 मध्ये जास्तीत जास्त 2 म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. तो हे लक्षात ठेवा. जेव्हा वर्ड येतो ॲटमोस्ट काय तर सांगा ॲटमोस्ट तेव्हा लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आणि जेव्हा वर्ड येतो ॲटलिस्ट ॲट तेव्हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. याचं एक एक्झाम्पल सांगतो. कोणाला सांगू नका इकडे बघा ओके लक्ष द्या. कोणाला सांगू नका प्लीज लक्ष द्या. बघा ॲटलिस्ट म्हणजे काय असतं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. कसं काय तिकडे बघा. साधी गोष्ट आई काय म्हणते कमीत कमी 3 चपात्या खाऊन जा ॲटलिस्ट. अगं ॲटलिस्ट 2 तर चपात्या खा. याचा अर्थ काय याचा अर्थ काय तिची इच्छा आहे तिने 2च खाल्ल्या पाहिजे का नाही. काय इच्छा आहे 2 पेक्षा जास्त किती पण कमीत कमी 2 तर ॲटलिस्ट म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्त म्हणून ग्रेटर दॅन येतं. ॲटलिस्ट कमीत कमी 2 चपात्या खा म्हणजे 2 आणि 2 पेक्षा जास्तच खा हो म्हणा ओके ओके. दुसरं ॲटमोस्ट बोला काय जास्तीत जास्त 2 तास झोपला पाहिजे. हा जास्तीत जास्त 2 तास. तर माझी इच्छा आहे तू झोपूच नको भामट्या. पण तू झोपताय तर जास्तीत जास्त 2 तास मी झोपू देईल तुला. त्याच्यापेक्षा जास्त मी झोपू देणार नाही. म्हणजे याचा अर्थ तू नाही झोपला तरी चालेल. झोपला तर
जास्तीत जास्त म्हणजे झोपूच नको, 1 तासही झोपला चालतो आणि जास्तीत जास्त 2 तास, त्याच्यापेक्षा जास्त नको, म्हणून लेस दॅन येत असतं. ॲटलिस्ट म्हणजे ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि ॲटमोस्ट म्हणजे ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू. समजलंय? आता इकडे लक्ष द्या. तर मला हे सांगा नॉट गेटिंग अँड ओके 2 आणि 2 पेक्षा कमी. सो 2 आणि 2 पेक्षा कमी म्हणजे याचा अर्थ माझ्याजवळ 3 चान्सेस आहे. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू 0. 2 आणि 2 पेक्षा कमी ना, 2 पेक्षा कमी कोण असते? 0 आणि 2, कारण लेस दॅन ऑर इक्वल टू आहे ना. ओके, प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू 1 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू, आवाज नको रे, 2 आणि 2 पेक्षा कमी, 2 चालताय, 2 पेक्षा कमी चालतं, 2 पेक्षा कमी 1 आणि काय असतं 0. समजलाय? 0 म्हणजे एकदा 6 नाही पडला, 1 म्हणजे एकदा 6 पडला, 2 म्हणजे 2 तास. तेव्हा जास्तीत जास्त 2 वेळ पडला पाहिजे, 3 चालणार नाही. जास्तीत जास्त 2 वेळ म्हणजे समजते का? एक्झॅक्टली 2 वेळ म्हणजे 2च पडले पाहिजे, कमी नाही जास्त नाही. आणि लेस दॅन इक्वल टू 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 म्हणजे याचा अर्थ नाही पडला तरी चालतो. आई म्हणते जास्तीत जास्त 2 तास झोपला पाहिजे म्हणजे याचा अर्थ नाही झोपला तरी चालतो. पण तू झोपायची इच्छाच म्हणतात, एक तर झोपूच नको म्हणजे 0, 1 तास झोप चालेल, जास्तीत जास्त 2 तास. समजलं की नाही? तर एक्झॅक्टली 2 आणि लेस दॅन ऑर इक्वल टू 2 यात फरक आहे. एक्झॅक्टली 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2च आली असती, पण लेस दॅन ऑर इक्वल टू 2 म्हणजे 2 आणि 2 पेक्षा कमी. 2 पेक्षा कमी किती असतं? 1. हे पाठ करा. ॲटलिस्ट वर्ड आला म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि ॲटमोस्ट वर्ड आला म्हणजे लेस दॅन. म्हणजे तुम्हाला आता इथं किती कॅल्क्युलेशन करायचे एकाच न्यूमेरिकलमध्ये? 3. एकदा एक्स व्हॅल्यू 0, एकदा एक्स व्हॅल्यू 1 आणि एकदा एक्स व्हॅल्यू 2. आता बघा लक्ष द्या, प्रोबॅबिलिटी काढताय, काय फॉर्म्युला यूज करणार? चला हां, NCX P रेस टू द पॉवर x Q रेस टू द पॉवर n मायनस x प्लस NCX P रेस टू द पॉवर x Q रेस टू द पॉवर n मायनस x प्लस NCX P रेस टू आर x आणि Q रेस टू द पॉवर n मायनस x. आवाज नको आहे प्लीज, हा लक्ष द्या. थांबा रे, सांगा सगळ्या न्यूमेरिकलमध्ये एनची व्हॅल्यू सेम आहे. सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे? 6. पीची व्हॅल्यू किती आहे? 1/6. क्यूची व्हॅल्यू किती आहे? सांगा ना. 5/6. हे व्हॅल्यू फिक्स आहे, फक्त एक्सची व्हॅल्यू चेंज होईल. हां सांगा एनची व्हॅल्यू किती आहे? 6. सी पहिल्या केसमध्ये सांगा एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0. पीची व्हॅल्यू किती आहे म्हटलं? 1/6 रेस टू. क्यूची व्हॅल्यू किती आहे? 5/6 रेस टू द पॉवर n मायनस x 6 - 0 प्लस n 6c. दुसऱ्या केसमध्ये एक्स व्हॅल्यू किती ठेवायची? 1. 1/6 रेस टू द पॉवर 1 5/6 रेस टू द पॉवर 6 - 1 n मायनस. ओके प्लस n 6c. या केसमध्ये एक्स व्हॅल्यू किती आहे? 2. 1/6 रेस टू द पॉवर x एक्स व्हॅल्यू 2 आणि 5/6 रेस टू द पॉवर n मायनस x म्हणजे 6 - 2. आवाज नको आहे. ओके सांगा 6c0 चा आन्सर 1. तुम्हाला माहिती असते NC0 NCN चा आन्सर 1. डोळे झाकून कॅल्क्युलेशन कमी होतात तेवढेच. एनिथिंग रेस टू आर 0 इज 1. येस. इथे किती आहे सांगा? 5/6 रेस टू द पॉवर किती आहे? 6. ओके प्लस थांबा 61 सॉल्व करा. 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 - 1 इज 5 फॅक्टोरियल. अरे ओके नाही, इंटू आर फॅक्टोरियल म्हणजे 1 फॅक्टोरियल. ओके नाही, NCR n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस आर इंटू आर फॅक्टोरियल आपण शिकलो आहे. ओके ओके इथे किती आहे? 1/6 रेस टू द पॉवर 1. 6 - 1 बोला ना. मग काय राहिलं सांगा? 5/6 रेस टू द पॉवर किती आहे? बोला 5 प्लस 6c2 6 फॅक्टोरियल 6 - 2 इज 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 1 रेस टू द पॉवर 2 अपॉन 6 रेस टू द पॉवर 2. प्रत्येकाला पॉवर सेपरेट केली. तुम्ही इथं पुन्हा सांगू शकता. बोला 5/6 रेस टू द पॉवर 6 - 2 म्हणजे किती आहे? 4. मग प्रत्येकाला पॉवर सेपरेट करा. 5 रेस टू आर 4 डिवाइड बाय 6 रेस टू आर 4. बरोबर आहे. a/b रेस टू द पॉवर m. प्रत्येकाला पॉवर सेपरेट झाली. सांगा 1 × 1 1. चला 5 रेस टू आर 6 डिवाइड बाय 6 रेस टू द पॉवर 6 पॉवर सेपरेट. बरोबर आहे. a/b प्लस थांबा हा 6 फैक्टोरियल है 5 फैक्टोरियल. कौन बड़ा है? फैक्टोरियल मध्ये बड़े को सॉल्व करने का छोटे तक. कौन बड़ा है? 6. सो 6 × 5 फैक्टोरियल अपॉन हा 5 फैक्टोरियल इंटू 1 फैक्टोरियल ची व्हॅल्यू 1 इंटू किती आहे? 1/6. थांबा रे. ओके a/b रेस टू द पॉवर m. बोला a रेस टू द पॉवर m अपॉन b रेस टू द पॉवर m.
ए बाय बी रेस टू द पॉवर एम, ए रेस टू द पॉवर एम, बी रेस टू आर एम, हो म्हणा. येस. प्लस 6 मध्ये काय करायचं, 6 × 5 × 4 स्टॉप अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × किती असतं 1. 6 4 आहे. येस. आता बाळांनो काय करायचं बोला. हां 1 स्क्वेअर इज 1, हा 6 स्क्वेअर आहे राहू द्या, पण कशाला इथं सॉल्व्ह करू शकता बघा ना. झालंय सॉल्व्ह. बघा दोघांचा बेस काय सेम. इंडेक्सची काय करायची ॲडिशन. 4 आणि 2 6. 1 रेस टू आर एनिथिंग 1 आणि 5 रेस टू आर 4. सो 1 × 5 रेस टू आर 4, 5 रेस टू आर 4. समजताय का. ओके झालं. करा सॉल्व. कसं करणार सॉल्व. युअर चला करा बाळांनो शांततेत. इट्स अ 5 रेस टू आर 6 अपॉन 6 रेस टू द पॉवर 6 प्लस 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल कॅन्सल 6 अपॉन 1 इज 6 इंटू. चला दोघांचा इथे किती आहे 5 रेस टू आर 5 बोला 4 टाडक्यावर 1. दोघांचा बेस काय सेम. इंडेक्सची ॲडिशन सांगा 6 रेस टू आर 5 आणि 1 6 प्लस गाईज 4 4 गेट्स कॅन्सल. सांगा बरं काय राहिलं बोला ना. 6 इंटू किती आहे 5 इंटू 5 रेस टू आर किती आहे 4 अपॉन इथे किती आहे 2 इंटू किती आहे 6 रेस टू द पॉवर 6. एक काम करा ना याचा बेस 6 रेस टू आर 6 आहे, याचा आहे 6 रेस टू आर 6 आहे. याला ना आता मी एका 6 ला कॅन्सल करू शकतो पण नका करू कारण मग बेस सेम राहील ना. मग काय करायचं 2 1 जा 2 3 जा आणि 5 याला मर्ज करून टाका 5 ची पॉवर 1. दोघांचा बेस काय सेम. इंडेक्सची ॲडिशन. सो 5 रेस टू आर 6 6 रेस टू आर 6 6 5 रेस टू आर 5 6 रेस टू आर 6 प्लस ओके 3 × 5 15. अरे नाही राहू द्या 3 5 रेस टू आर किती आहे बोला 5. दोघांचा बेस इंडेक्सची ॲडिशन आणि 6 रेस टू आर 6. बघता बघता काय झालं या दोघांमधनं खरंच काहीतरी कॉमन निघतंय. सांगा काय कॉमन निघतंय. 5 रेस टू द पॉवर 5 आणि 6 रेस टू आर 6 कॉमन निघतंय बघा. याच्यातही आहे याच्यातही आहे याच्यात आहे कॉमन निघालं. तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलं इथे 1 प्लस इथे राहिला आहे 6 आणि इथे राहिला आहे 3. अरे ओके नाही. मग सांगा बरं सॉल्व करत असताना काय होईल. 6 3 9 आणि 9 1 10. सो 10 इंटू यू कॅन से 5 रेस टू द पॉवर 5 डिवाइड बाय 6 रेस टू 10. फिनिश. शांततेत सॉल्व करायचं बिलकुल काही करायचं. समजलं की नाही. आता त्यांचं आता कदाचित मागे आन्सर थोडं वेगळं दिलं असेल तर ते काय चुकले नसतात आन्सर. त्यांनी काय करायचं काही गोष्टी मर्ज केल्या आणि काही गोष्टी मर्ज केल्या नाही. ते आपल्यावर आहे काही चुकत नसतं. समजलं आहे. काही चुकलं का याच्यातलं. काय 6 समजलं आहे का. इज दॅट क्लिअर. येस ओके चालेल. नेक्स्ट. हां नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन तुम्ही ट्राय करा रे ए बाळांनो. हां हा क्वेश्चन 9 झाला आहे 10 झाला आहे 11 झाला आहे 12 झाला आहे. येस चला क्वेश्चन नंबर 7 यू कॅन ट्राय अ व्हेरी सिंपल क्वेश्चन. बघा काय दिलाय आवाज नको आहे. क्वेश्चन दिलाय ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन. यू नो मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन MCQs. ऑन अ मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन with the 3 possible answers for each of the following questions. 5 questions. बघा MCQ आपण जी MCQ सॉल्व करतो त्या एका क्वेश्चनला किती आन्सर असतात 4. त्यांनी दिला एका क्वेश्चनला 3च आन्सर आहेत. 5 क्वेश्चन दिले आहेत तसे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ कॅन्डिडेट वुड गेट 4 or more correct answers just by guessing. 5 क्वेश्चन मधले त्या कॅन्डिडेटचे 4 आणि 4 पेक्षा आन्सर काय आले पाहिजे करेक्ट आलं पाहिजे. अरे ओके नाही. किती क्वेश्चन्स आहेत 5. किती करेक्ट आले पाहिजे 4 की 4 और 4 पेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त 5 येतील. 4 आणि 5 म्हणजे 2 ऑप्शन आहे हो म्हणा. आणि एका क्वेश्चनला किती मार्क आहे नाही एका क्वेश्चनला किती ऑप्शन आहेत 3. तर सक्सेस भेटण्याचा चान्स 1/3 आहे ना. अरे ओके नाही. ओके मग काय करायला सांगा. हां लेट कैपिटल X be the random variable. हमारे denotate. Let capital X be the random variable denotate number of. हे बघा ना काय बोललो बोला. नंबर ऑफ काय करेक्ट आन्सर
करेक्ट आन्सर. आन्सर करेक्ट आले पाहिजे. ओके सांगा पी म्हणजे काय असतं? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ गेटिंग अँड करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर भेटण्याची प्रोबॅबिलिटी काय सांगा बरं. एका क्वेश्चनला किती ऑप्शन आहेत? मग सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असतं? 1/3. अरे ओके नाही? अरे ओके नाही? येस. मग क्यू म्हणजे फेल्युअर सगळ्यांना माहिती आहे 1 - p. सो 1 - 1/3 सांगा किती असतं? 2/3. सांगा नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे? 5. अरे किती आहे सांगा? 5. अरे किती आहे? 5. आणि मग सांगा काय करायचं बोला. बोला काय करायचं. आणि त्यांची किती आली पाहिजे म्हणते करेक्ट? 4 किंवा 4 पेक्षा जास्त. मग पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 4 ना, प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती? 5. चला रफ मध्ये करून दाखवा बरं मला. करता येईल का? आता जसं केलं होतं ए मूर्खांनो हे बघा केलं होतं ना तसं. थांबा 2 मिनिट इकडे लक्ष द्या. ए सांगा काय फॉर्म्युला? NCX p raised to the power x q raised to the power n minus x. NCX p raised to x q raised to the power n minus x. आवाज नको आहे. सांगा बरं काय करायचं. सांगा n ची व्हॅल्यू किती आहे? 5. सो 5cx x व्हॅल्यू किती आहे? 4. p raised to the power 4 आणि q raised to our 5 minus 4. आवाज नको आहे. इथं 1/3 इथं आहे 2/3 प्लस 5c5 raised to the power 4 and raised to the power 5 minus 5. नाही 5 आहे नाही इथं x व्हॅल्यू 5 आहे. 5 हां लवकर 1/3 आणि 2/3. चला करा प्रेमाने सॉल्व. 5c5चा आन्सर किती असतं? 1. करा रफ मध्ये करा नंतर फेअर करून घ्याल घरी जाऊन. लवकर झालाय. नेक्स्ट हां नेक्स्ट किती नंबरचा आहे बोला. ए 6 नंबरचं बघा. हां आवाज नको आहे बघा काय दिलाय. A bag consists of 10 balls each marked with the number 0 to 9. एका बॅग मध्ये 10 बॉल्स दिलेले आहेत आणि प्रत्येकावर नंबर टाकला आहे 0 1 2 3 4 5. बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9 आणि 10th मार्किंग कशी केली आहे? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे बॉल्स आहेत लक्षात ठेवा. झालं. These are चेंडूज. ओके आवाज नको आहे बघा. A bag consists of 10 balls each marked 0 to 9. If 4 balls are drawn successively. आता एका बॅग मध्ये बॉल्स आहेत आपल्याला माहित नाही कोणावर काय नंबर आहे. तुम्ही डोळे झाकून 4 बॉल ड्रॉ केले म्हणजे मला हे सांगा n ची व्हॅल्यू किती झाली? 4. बघा ना n ची व्हॅल्यू 4 झाली. थांबा पुढे काय बोलले? विथ अ रिप्लेसमेंट फ्रॉम द बॅग. What is the probability that none is marked with the digit 0? सांगा none is marked with the digit 0. म्हणजे आपली probability काय? 0 भेटणे की 0 न भेटणे? न भेटणे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजलं पाहिजे probability of success. थांबा
प्रोबॅबिलिटी ऑफ काय सक्सेस, आणि आपला सक्सेस काय बोला गेटिंग नन इज मार्क ॲट 0. सांगा बरं 0 नाही भेटला पाहिजे तर त्याची प्रोबॅबिलिटी काय? नाही 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 थांबा. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस गेटिंग अ बॉल मार्क ॲट 0. मार्क 0. मग मला हे सांगा 10 बॉल पैकी 0 मार्क पडण्याची प्रोबॅबिलिटी काय? बोला ना. 10 पैकी 0 मार्क करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1 की 1/10? 1/10. थांबा 1/10 थांबा. ओके मग क्यू काय झालं सांगा? 1 - p 1 - 1/10 सांगा. 9 की 9/10? 9/10. मग आरची व्हॅल्यू काय सांगा? गिवन नंबर की रिक्वायर्ड नंबर? रिक्वायर्ड नंबर. रिक्वायर्ड नंबर आहे नन इज मार्क इज 0 म्हणजे आरची व्हॅल्यू आर नाही एक्स. एक्स म्हणजे रिक्वायर्ड आहे ना. रिक्वायर्ड नंबर 0 म्हणजेच पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं 0. फॉर्म्युला काय एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर एन मायनस एक्स. खतम. पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. चला सांगा एनची व्हॅल्यू किती आहे? बोला बोला एनची व्हॅल्यू किती आहे? बोला एनची व्हॅल्यू 4. सो लिहू शकता 4cx. एक्सची व्हॅल्यू किती आहे? बोला 0 आहे ना. 0. पीची व्हॅल्यू किती आहे? 1/10 रेस टू द पॉवर 0. क्यूची व्हॅल्यू किती आहे? 9/10 रेस टू द पॉवर किती आहे? किती बॉल्स आहेत? हां 4 - 0. चला करा 0. सो 4c 0 1. एनिथिंग रेस टू आर 0 इज 1 इंटू किती आहे? 9/10 रेस टू द पॉवर किती आहे? 4. म्हणजेच किती आहे? 9/10 रेस टू द पॉवर 4. खतम. फिनिश. समजलं आहे? झालं काहीच नाही याच्यात. चालेल नेक्स्ट लास्ट. बस होईल का? किती क्वेश्चन झाले आपले? 12तले 5 झाले की 6? म्हणजे 6 उद्या होतील ना? उद्या टॉपिकचा होणार. ठीक आहे याचे फोटोज घेऊन घ्या. कुठपर्यंत आले तुम्ही बघा. क्वेश्चन नंबर 6. आज या टॉपिकचा करायचा आहे. अरे बोला ना रे. अच्छा चला मला एखादा पेन द्या ना. हां चला binomial distribution. This is the lecture number 2. ऑलरेडी एक्सरसाइज 8.1 आपण स्टार्ट केला आहे. त्याचे किती क्वेश्चन झाले एकदा सांगा बरं. किती कुठले कुठले झाले आहेत फर्स्ट लेक्चरमध्ये? बोला. लेक्चर 1 मध्ये किती आहे? क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 11, क्वेश्चन नंबर 10, 11, क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 6. एवढे झाले आहेत सगळे बरोबर आहे. यस. आता बघा एकच फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटीचा माहिती आहे सगळ्यांना. पी ऑफ कुठला आहे फॉर्म्युला सांगा? येस एकच फॉर्म्युला आहे. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं? स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं? एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर एन मायनस एक्स. बरोबर आहे. अरे वगैरे नाही. पी म्हणजे काय असतं? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. क्यू म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ काय? फेल्युअर. स्मॉल एक्स म्हणजे काय असतं? रिक्वायर्ड नंबर. आणि एन म्हणजे काय असतं? टोटल गिवन नंबर्स. बरोबर आहे. येस. आता इकडे लक्ष द्या. चला क्वेश्चन नंबर 5 घ्या. येस क्वेश्चन नंबर 5.
क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आहे बघा. द प्रोबॅबिलिटी दॅट बघा द प्रोबॅबिलिटी दॅट द बल्ब प्रोड्यूस बाय अ फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज इज 0.05. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एखादा बल्ब आणला आणि तो फ्यूज होतो. फ्यूज म्हणजे उडून जातो. बल्ब उडतो ना, फ्यूज होणे म्हणजे उडून जाणे. करेक्ट आहे. त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तर दिला आहे 0.05. करेक्ट आहे. 0.05. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 बल्ब्स, किती बल्ब्स दिले आहेत 5 पैकी. ओके, आउट ऑफ 5 सच बल्ब्स नन विल फ्यूज, नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज, मोर दॅन 1 विल फ्यूज, ॲटलिस्ट 1 विल फ्यूज. म्हणजे सांगा न्यूमेरिकल कोणाचं आहे, बल्बचा आहे की फ्यूजचा आहे. म्हणजे फ्यूज होणे म्हणजे खराब होणे. करेक्ट आहे. किती दिवस आफ्टर 150 डेज असं दिलं आहे त्यांनी. ठीक आहे. ओके, आता सगळ्यात पहिले रँडम व्हेरिएबल डिफाईन करा. म्हणजे तुमचा रँडम व्हेरिएबल म्हणजे एक्सपेरिमेंट डिफाईन करा. लेट ओके एक्स बी द काय सांगा रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल लक्षात ठेवा. रँडम व्हेरिएबल, लेट एक्स बी द रँडम व्हेरिएबल. ओके, डिनोट्स सांगा बरं काय तिथं, काय नंबर ऑफ, बोला काय नंबर ऑफ बल्ब्स फ्यूज, नंबर ऑफ बल्ब्स फ्यूज, फ्यूज म्हणजे खराब होणे. ओके, नंबर ऑफ बल्ब्स फ्यूज, हां बोला आफ्टर 150 काय डेज. नंबर ऑफ बल्ब्स फ्यूज आफ्टर 150 डेज. 150 दिवसानंतर किती बल्ब्स फ्यूज होतात. करेक्ट आहे. हे लिहिणं गरजेचं आहे बरं का, इथं तुम्हाला अर्थमार भेटणार आहे. रँडम व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला इव्हेंटबद्दल माहिती विचारतात. तुमचा इव्हेंट काय, आपण फ्यूजचा इव्हेंट घेत आहोत, आपला डायचा इव्हेंट झाला एकदा, नंतर फ्लॉपी डिस्कचा एक इव्हेंट झाला आहे, क्वेश्चनचा एक इव्हेंट झाला ज्याला 3 ऑप्शन होते. बरोबर आहे. त्यानंतर बोला, त्यानंतर आर्टिकल, सॅम्पल आर्टिकल किती खराब डिफेक्टिव्ह आर्टिकल्स त्याचा इव्हेंट झाला, बॉल्सचा इव्हेंट झाला आहे. त्यामुळे इव्हेंट्स तर तुम्हाला लिहावे लागेल. आणि त्यानंतर लिहायचं प्रोबॅबिलिटी काय, पी काय सांगा प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ओके, पी म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी ऑफ काय सक्सेस. आणि आपला सक्सेस कशात आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ गेटिंग, बोला काय गेटिंग अँड फ्यूज बल्ब. ओके, लक्षात ठेवा काय फ्यूज बल्ब किंवा गेटिंग अँड फ्यूज बल्ब किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अँड फ्यूज बल्ब आफ्टर किती आहे सांगा 150 डेज. 150 दिवसात. म्हणजे घरी बल्ब आणल्यानंतर जेव्हा आपण लावतो तर 150 दिवसाच्या आत किती बल्ब फ्यूज होतात. 150 दिवसाच्या आत. ओके, काही बल्ब 150 दिवसाच्या वर चालतात आणि काही 150 दिवसाच्या आतच फ्यूज होतात. मग त्याची प्रोबॅबिलिटी किती असतं, ती असतं 0.05. सो क्यू काय असतं सांगा 1 मायनस पी. सो 1 मायनस 0.05. करेक्ट आहे. लक्षात ठेवा. सो 1.00 मायनस 0.05. बोला 0 मायनस 5 नॉट पॉसिबल. 10 मायनस 5 5 कॅरी 1. 10 मायनस 1 किती असतं 9 कॅरी 1 आणि ते असतं 0. म्हणजे असतं 0. किती असतं 0 नाही 0.95. आता थोडी एक फ्री ॲडवाईस देतो. जर का तुम्हाला वाटत असेल तुमचे कॅल्क्युलेशन इझी व्हावे तर याला करा 5/100. करेक्ट आहे. आणि याला करा बाळांनो 95/100. नाही तर कॅल्क्युलेशन तुमचे टफ होणार आहे खूप. करेक्ट आहे. 95/100 बरोबर आहे. 95/100 म्हणजे 2 डिजिट मागे ओढले. 5/100 म्हणजे 2 डिजिट मागे ओढले. लक्षात ठेवा. चालेल. आता लक्ष द्या. नेक्स्ट तुम्हाला दिला आहे हां फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ सच 5 बल्ब्स. बाळांनो आउट ऑफ सच 5 बल्ब्स. सो नंबर ऑफ बल्ब्स किती आहे सांगा 5 तुम्हाला दिला आहे. आउट ऑफ सच 5 बल्ब्स. ओके, नन विल फ्यूज. नन विल फ्यूज म्हणजे एकही फ्यूज झाला नाही. म्हणजे याचा अर्थ एक्स व्हॅल्यू म्हणजे रिक्वायर्ड नंबर किती आहे 0. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट बाळांनो लक्षात ठेवा. फर्स्ट काय दिलं आहे नन विल फ्यूज. नन विल फ्यूज म्हणजे याचा अर्थ एकही बल्ब फ्यूज झाला नाही. म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती आहे 0. एकही बल्ब फ्यूज झाला नाही. थांबा. ओके, दुसरं काय विचारलं आहे त्यांनी बघा नॉट मोर दॅन 1 विल फ्यूज. म्हणजे नॉट मोर दॅन 1 म्हणजे याचा अर्थ काय एकापेक्षा जास्त. नॉट मोर दॅन 1 म्हणजे याचा अर्थ काय एकापेक्षा जास्त फ्यूज झाला नाही. याचा अर्थ काय सांगा बरं सांगा.
नॉट मोर दॅन 1, नॉट मोर दॅन काय असतं सांगा 1. सांगा नॉट मोर दॅन 1 म्हणजे याचा अर्थ पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स. सांगा एकापेक्षा जास्त फ्यूज झाला नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त म्हणजे जास्तीत जास्त 1 किंवा त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. लक्षात ठेवा. ओके, जास्तीत जास्त 1 आणि किंवा त्यापेक्षा कमी. म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 0 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 1. लक्षात ठेवा. चला त्यांनी एक्झॅक्टली 1 म्हटलं की नॉट मोर दॅन 1, नॉट मोर दॅन 1. हे बघ रे भाऊ, मी घेऊन तर चाललो पण एकापेक्षा जास्त खराब नाही निघाला पाहिजे बरं का. याचा अर्थ काय, एकही नाही खराब निघाला तर चांगली गोष्ट आहे ना. आणि निघाला तर मी एखादा खराब झाला तर चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे एकही नाही. त्यांनी जर म्हटलं एक्झॅक्टली 1 तर मग एकच आलं असतं आन्सर. पण त्यांनी भाषा वेगळी वापरली, नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नाही. एकापेक्षा जास्त नाही म्हणजे 1 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 0, एकही बल्ब खराब नाही झाला. म्हणजे किती कॅल्क्युलेशन करायची आहे, 2. ओके, नेक्स्ट तिसरं तुम्हाला विचारलं आहे. ओके, मोर दॅन 1 बल्ब. आता हा गोंधळ आहे, थांबा इथं गोंधळ आहे बेटा, इथं मरता तुम्ही कॅल्क्युलेशन करून. ओके हां, सांगा काय विचारलं, मोर दॅन 1 बल्ब 1 विल फ्यूज, 1 विल फ्यूज. आता मोर दॅन 1 म्हणजे समजते काय, एकापेक्षा जास्त. म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज ग्रेटर दॅन 1. एकापेक्षा जास्त किती बल्ब आहे टोटल, 5. 5 मध्ये एकापेक्षा जास्त फ्यूज झाले पाहिजे. एकापेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4, 5. म्हणजे किती कॅल्क्युलेशन करायचे आहेत, 4. 2, 3, 4, 5, 4 कॅल्क्युलेशन करायची. इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. ते कॅल्क्युलेशन खूप टफ होते. मग त्यासाठी रिव्हर्स प्रोबॅबिलिटी यूज करायची. काय, तुम्हाला मी 2 ऑप्शन देतो. एक तर तुम्हाला डोकं नसेल तर तुम्ही असं करा, पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू एक्स इज इक्वल्स टू 2 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 3 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 4 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 5. करेक्ट आहे, असं करा. अदरवाईज ओके 5-5 सॉल्व करा. अदरवाईज ऑरमध्ये रिव्हर्स प्रोबॅबिलिटी यूज करा. काय तर पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज ग्रेटर दॅन 1. जर नसेल पाहिजे तर मग करा 1 मायनस काय, 1 मायनस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू असतं स्मॉल एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1. ओके, म्हणजे याचा अर्थ जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मला 80% पडले, मग 80% पडले म्हणजे 80% कव्हर करणं फार अवघड आहे. त्यापेक्षा 1 मधनं 20% मायनस करा ना. 1 मधनं 20% मायनस केलं तर इंडायरेक्टली किती पडले, 80च पडले. 1 म्हणजे 100% ना. मला 80% पडले, इथून 80वर जाण्यापेक्षा 100 मधनं 20 काय करा, मायनस करा. साधी गोष्ट आहे. करेक्ट. मग आता या डोकं लक्षात ठेवा, मी 1 मायनस म्हणजे रिव्हर्स प्रोबॅबिलिटी. हा ग्रेटर दॅन 1 आहे. ओके, ग्रेटर दॅन 1 ची रिव्हर्स किती येईल, लेस दॅन ऑर इक्वल टू. कसं तर यात मी एक टेक्निक सांगतो, लक्षात ठेवा. मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला किती सिम्बॉल आहेत, फक्त 3 आहेत. कुठले, एक असतं ग्रेटर दॅन, हे मी लॉजिकमध्ये शिकवलं आहे. एक असतं लेस दॅन, ओके, आणि एक काय असतं इक्वल टू. तुझं माझ्यापेक्षा मोठं आहे, तुझं माझ्यापेक्षा छोटं आहे किंवा आपल्या दोघांचं सेम आहे. समजलं, जे काय असेल ते. हां लक्षात ठेवा. आता मला हे सांगा, तुम्ही रिव्हर्स प्रोबॅबिलिटीमध्ये काय करायचं. समजा ग्रेटर दॅन नाही, ग्रेटर दॅन नाही, मग ग्रेटर दॅन नाही म्हणजे काय, 3च सिम्बॉल आहे ना. एक नाही म्हणजे काय सांगा, लेस दॅन ऑर इक्वल टू. समजला, म्हणजे ग्रेटर दॅनला कोण रिप्लेस करतो, लेस दॅन नाही, लेस दॅन ऑर इक्वल टू. सिम्बॉल किती आहेत, 3. एक इकडे गेला तर 2 तिकडे जाईल. हां, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे कोण आहे, लेस दॅन. ग्रेटर दॅन इकडे 2 आले तर तिकडे किती येतं, 1. ओके, लेस दॅन नाही म्हणजे कोण, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. अरे ओके नाही, येस. आणि लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे कोण, ग्रेटर दॅन. पुन्हा एकदा, ग्रेटर दॅन नाही म्हणजे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे, लेस दॅन नाही म्हणजे, आणि लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे ग्रेटर दॅन. साधी गोष्ट. रिव्हर्स प्रोबॅबिलिटीमध्ये असंच करावं लागेल. इथं कोण आहे, ग्रेटर दॅन, मग तुम्ही 1 मायनस करताय म्हणजे रिव्हर्स करताय, तर उलटे यावं लागेल ना. म्हणजे ग्रेटर दॅन नाही, सांगा ग्रेटर दॅन नाही म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. झालं, लक्षात ठेवा. चालेल. सो 1 मायनस इन ब्रॅकेट कारण की बाहेर मायनस आहे नाही. लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे याचा अर्थ काय, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे काय, 1 आणि 1 पेक्षा कमी. 1 पेक्षा कमी किती असतं, 0. म्हणजे याचा अर्थ पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 0 प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, 1. ब्रॅकेट गेट्स क्लोज. 0 आणि 1, 0 आणि 1 खतम. कॅन यू सॉल्व. हे सॉल्व करूच नका गदडी हो, तेव्हा तुम्ही इथं ऑलरेडी सॉल्व केला आहे. याचं काहीतरी आन्सर येणार आहे, तेच आन्सर गपचूप इथं ठेवा. चालेल. आणि त्यातनं 1 काय करा, मायनस. सॉल्वेबल असेल तर सॉल्व करा, अदरवाईज ओके 1 मायनस खूप घाणेरडा आन्सर असेल तर बॉक्स करून मोकळं करून टाका बस.
ते काय असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेस तुम्ही सॉल्व्हच करा. जर सॉल्वेबल असेल, व्हॅल्यू सॉल्व असेल, मायनस होणार असेल, क्रॉस मल्टिप्लाय होणार असेल तर यू कॅन सॉल्व. अदरवाईज जर का खूप पॉवर ऑफ 6 पॉवर ऑफ 5 पॉवर ऑफ 10 येत असेल तर व्हॅल्यू ठेवायची, 1 मधनं मायनस करायचं, बॉक्स करायचं. आर यू गेटिंग येस. आणि त्यानंतर चौथा आहे बाळांनो, लक्षात ठेवा, ॲटलिस्ट 1 विल फ्यूज. ओके सांगा, चौथा आहे बाळांनो, लक्षात ठेवा, ॲटलिस्ट 1. बघा ॲटलिस्ट, ओके 1 विल फ्यूज. 1 विल काय फ्यूज सांगा. ॲटलिस्ट 1 म्हणजे काय, कमीत कमी एक. म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. करेक्ट आहे. ॲटलिस्ट 1 म्हणजे याचा अर्थ 1 आणि 1 पेक्षा जास्त फ्यूज झाली पाहिजे. ॲटलिस्ट 1 मी काय सांगितलं होतं, ॲटलिस्ट म्हणजे काय असतं. आई म्हणते कमीत कमी 3 चपात्या खा, याचा अर्थ काय, 3च खा की 3 पेक्षा जास्त तरी खाल्ल्या तरी चालतात. 3 पेक्षा जास्त. मी एक तुम्हाला पाठ करायला लावलं काल, ॲटमोस्ट वर्ड आला की कुठली साईन, लेस दॅन ऑर इक्वल टू. ॲटलिस्ट वर्ड आला तर कुठली साईन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ॲटलिस्ट 1 म्हणजे 1 आणि 1 पेक्षा जास्त. मग सांगा किती फ्यूज आहे, 5. मग इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही 1 आणि 1 पेक्षा जास्त म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 1 करू शकता. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 2 करू शकता. प्लस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 3 करू शकता. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू काय करू शकता सांगा, 4. ओके. आणि पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू काय करू शकता, 5. एक तर असं करा. ओके सगळ्यांची ॲडिशन. नाही तर ऑर मध्ये काय करा, रिव्हर्स प्रोबॅबिलिटी. पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. सांगा रिव्हर्स प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज बेटर. इथं 5 कॅल्क्युलेशन करावं लागतील. मग पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 याची रिव्हर्स प्रोबॅबिलिटी 1 मायनस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स. बोला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजेच लेस दॅन 1. म्हणजे 1 मायनस पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती आहे, 0. लेस दॅन ऑर इक्वल टू करेक्ट आहे. 1 पेक्षा कमी, 1 पेक्षा कमी म्हणजे किती, 0. 1 पेक्षा कमी आहे. इथं 2 साईन आल्या, तिकडे एकच येईल ना. इथं किती आला, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तर तिकडे किती येईल, मी पहिले सांगितलं साईन किती आहेत. इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, तिथं काय लेस दॅन. मग लेस दॅन 1 म्हणजे 1 नाही चालत, 1 पेक्षा कमी. 1 पेक्षा कमी म्हणजे 0. म्हणजे किती फॉर्म्युला अप्लाय करायचे आहे, एकच. कुठला सांगा, 1 मायनस हां बोला एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स अँड क्यू रेस टू द पॉवर काय एन मायनस एक्स. सांगा यांची व्हॅल्यू काय ठेवायची, 0. अरे नाही यांची नाही, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0. झालं. आणि चला करा कॅल्क्युलेशन आता. बोला तुमची इच्छा. नाही तर 0.05 ठेवलं तरी मला काही इश्यू नाही रे बाळांनो. हां तुम्ही 0.05 ठेवलं मला ते इश्यू नाही आहे. यू कॅन पुट. ओके. नाही तर मग 9/5/100 ठेवलं तरी चालते. किंवा चला 0.05 ठेवू, 0.095 ठेवू. हे बा पीची व्हॅल्यू 0.05, क्यूची व्हॅल्यू 0.95 लक्षात ठेवा. एनची व्हॅल्यू 5 आहे. आणि प्रत्येक वेळेस आरची व्हॅल्यू चेंज होईल. सगळा खेळ आरचाच आहे. इथं आरची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे इथं काय करायचं बाळांनो, एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स क्यू रेस टू द पॉवर एन मायनस एक्स. सो एनची व्हॅल्यू ऑफ 5 C0. ओके 0.05 रेस टू द पॉवर 0 अँड 0.95 रेस टू द पॉवर किती असतं, 5 मायनस 0. सो सगळ्यांना मी कालच सांगितलं होतं NC0चा आन्सर किती येत असतं, 1. एनिथिंग रेस टू आर 0 किती असतं, 1. इथे किती असतं, 0.95 रेस टू द पॉवर किती आहे, 5. 1नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल, 0.95. ओके 0. किती आहे बोला 95 आणि रेस टू द पॉवर किती आहे, 5. ओके हे झालं पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, स्मॉल एक्स आणि स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं, 0. येस खतम. आता खरंच 0.95 रेस टू आर 5 सॉल्व करायची गरज नाही आहे, राहू द्यायचं आहे आन्सर. आता तुम्हाला एक ट्रिक समजली काय, थांबा रे. एक्स व्हॅल्यू 0 असतानाचा आन्सर आला आहे, हो की नाही. हेच आन्सर डायरेक्ट इकडे यूज करून टाका. बघा 4थ्या केसला आहे, 4थी केस आहे काय, पाय 4थी केस आहे ना. हे पाय एक्स व्हॅल्यू 0 डायरेक्ट टाकून द्या ना. तयारी तर सगळीच केली आहे. आला सांगा आन्सर काय आलं बोला. 0. किती असतं 95 रेस टू द पॉवर किती आहे, 5. मेक अ बॉक्स. नो नीड टू सॉल्व. हे सॉल्व होणार नाही तर 1 कसं काय सबस्ट्रॅक्ट कराल. त्यामुळे सगळे पहिले एस्टॅब्लिश करून घ्यायचं स्पेस ठेवून, किंवा नाही केलं तरी चालते. पण तुम्हाला माहीत पाहिजे बा 10 वेळ डॉंकीवर नाही करायचं. तिकडे कॅल्क्युलेशन केले आहे, तीच व्हॅल्यू इथे आणून टाकायची. ठीक आहे, कारण त्याच न्यूमेरिकलमध्ये सॉल्व करतो आपण. चला पहिलं झालं. दुसरं सांगा इथं काय करता. हां सांगा इथं काय करता बोला. सॉल्व करायचं. येस बोला काय करायचं. हां याचा आन्सर ऑलरेडी आला आहे 0चं. सांगा किती आलं. 0. किती आहे सांगा 95 रेस टू द पॉवर किती आहे, 5. प्लस इथं सॉल्व करा एन सी एक्स पी रेस टू द पॉवर एक्स आणि क्यू रेस टू द पॉवर किती असतं, एन मायनस एक्स. सो 0. किती आहे सांगा 95 रेस टू द पॉवर 5 प्लस एनची व्हॅल्यू किती आहे बोला. सांगा ना एनची व्हॅल्यू 5. तर किती असतं सांगा 5C1. ओके 0.05 रेस टू द पॉवर 1. इथे किती असतं 0.95 रेस टू द पॉवर किती असतं 5 मायनस 1. ओके लक्षात ठेवा. सो 0.95 रेस टू द पॉवर 5. ओके प्लस 5C1 म्हणजे असतं 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय 5 मायनस 1 इज
4 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल. काल मी शिकलो होतो NCRचा फॉर्म्युला. इट्स n फॅक्टोरियल डिवाइड बाय n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. इथं कोण असतं सांगा बोला. 0 पॉईंट किती असतं 05 इंटू किती असतं 0 पॉईंट किती आहे 95 रेस टू द पॉवर किती असतं 4. करेक्ट आहे. येस. सो गाईज इट्स 0 पॉईंट किती आहे 95 रेस टू द पॉवर 5 प्लस 5. सो 5 इंटू किती असतं 4. यू कॅन स्टॉप. इथं करायचं 4 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1. ओके. इथं असतं 0 पॉईंट किती असतं 05. इथे किती असतं 0 पॉईंट किती असतं 95 रेस टू द पॉवर 4. गेट्स कॅन्सल. गेट्स कॅन्सल. ओके. हां नेक्स्ट इथं काय करायचं बोला ना. 0 पॉईंट किती असतं 95 रेस टू द पॉवर 5 प्लस 0.95 रेस टू आर 5 प्लस इथं कोण आहे 5. इथं करायचं 0.05. ओके. इथं करायचं 0.95 आणि रेस टू द पॉवर किती आहे 4. ओके. चला सॉल्व करा. कसं सॉल्व करणार बोला. अरे मेक इट अ प्रॉडक्ट. चला प्रॉडक्ट करा. या दोघांचं प्रॉडक्ट करा. 0 पॉईंट आणि यातनं काहीतरी कॉमन निघतं. सांगा काय कॉमन निघतं. 0.95 रेस टू द पॉवर 4. म्हणजे बाळांनो मला हे सांगा इथे 0.95 रेस टू द पॉवर 4 जर का कॉमन काढला. ओके. 0.95 रेस टू आर 4 जर का कॉमन काढला इथं राहतं 0.95 प्लस सांगा याचा आन्सर किती आहे 0 पॉईंट नाही रे 5 5 25 2 डिजिट मागे. हां चला दोघांची ॲडिशन करा. सो इट्स 0.95 रेस टू द पॉवर 4 इंटू बोला 0.95 इंटू किती असतं 0.25. मी इकडे ॲडिशन करा लवकर. 95 प्लस 25 किती होईल 125 ना. नाही 1.20. सो गाईज इट्स 1.20. ओके 1.20. सो 1.20 इंटू असतं 0.95 रेस टू द पॉवर 4. आणि चला बाकी पुढचं करू शकता. यात तर काहीच नाही करायचं. याचं डायरेक्ट आन्सरच आलं आहे. काय आलं आहे डायरेक्ट आन्सर. हे काय याचं आलं आहे ना आन्सर. हे काय हेच आन्सर आलं आहे. सो डायरेक्ट 1.20 डायरेक्ट इट्स 1.20 इंटू किती आहे 0.95 रेस टू द पॉवर 4च आलं आहे. अरे ओके नाही तेच आन्सर इथं आलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपले कॅल्क्युलेशन दोघांचेच केले पण आन्सर किती लोकांचे आले चौघांचे आले डायरेक्ट. समजताय. कॅन यू सॉल्व. येस. चला घ्या बरं लिहून लवकर घ्या लिहून क्वेश्चन लवकर फास्ट. बरं मला एक सांगा सोबत एक क्वेश्चन सॉल्व करून दाखवता. अरे ओके नाही. येस. चला 2 मिनटं. हां क्वेश्चन नंबर घ्या. हां क्वेश्चन नंबर घ्या 3rd. चला क्वेश्चन नंबर 3rd सांगा बरं. क्वेश्चन नंबर 3rd काय बघा. क्वेश्चन नंबर 3rd मॅडम आहेत का मॅडम 2 मिनटं थांबा 2 मिनटं. हां बोला बरं. क्वेश्चन नंबर 3rd काय लिहाल. हां हां काय दिलं. देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम. ओके 5% डिफेक्टिव्ह दिले आहेत. म्हणजे एक्स काय डिनोट्स बोला नंबर ऑफ काय डिफेक्टिव्ह आयटम्स. सांगा किती आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ओनली 5% आहे. 5% म्हणजे 5/100 राहू द्या. 5/100 1/20 नका करू. अरे हो की नाही. की झालाय का क्वेश्चन. ना नाही 3rd नाही झालाय ना. ठीक आहे. हे दोन्ही आन्सर ठेवू आपण जे वाटलं ते. क्यू म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर 1 - p. सो 1 - 1/20 क्रॉस मल्टिप्लाय केला तर किती होईल 19/20. बघा देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम इन अ लार्ज नंबर ऑफ आयटम्स. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द सॅम्पल ऑफ 10 आयटम म्हणजे नंबर ऑफ n इज इक्वल्स टू 10. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट सॅम्पल ऑफ 10 आयटम विल इन्क्लूड नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम. नॉट मोर दॅन म्हणजे याचा अर्थ हां नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम. याचा अर्थ काय कराल. नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम म्हणजे एकापेक्षा
जास्त नाही, म्हणजे एक आणि एकापेक्षा कमी. नॉट मोर दॅन वन. नॉट मोर दॅन वन म्हणजे काय? एक्झॅक्टली वन म्हणजे एक्चुअली वन. नॉट मोर दॅन वन म्हणजे आईने म्हटलं एकापेक्षा जास्त चपाती खाऊ नको, याचा अर्थ काय? नाही जेवलास तरी चालते. बरं बसलाच आहे ते एक खा. अरे एकापेक्षा जास्त नको खाऊ. अरे हो की नाही, म्हणजे एक आणि एकापेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती आहे? 0. आणि पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती आहे? 1. कॅन यू सॉल्व? करू शकता? येस. म्हणजे हा क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. मला इथं करून दाखवा. पहिले तो लिहा. चालेल? येस. मग राहिले किती आपले? अजून 2-3च राहिलेत ना. ओके चालेल. घ्या बरं पहिले हा लिहून दाखवा. हा लिहून काढा पहिले. चला लवकर फास्ट. या टॉपिकचा दी एंड होतो आता. लवकर. Five cards are drawn successively with the replacement from a well-shuffled pack of 52 cards. Okay. Find the probability that all 5 cards are spade, only 3 cards are spade and none is spade. म्हणजे न्यूमेरिकली स्पेड्स आहे. मग चला काय लिहाल? एक्स विथ काय सांगा? रॅन्डम व्हेरिएबल. काय बोला? रॅन्डम व्हेरिएबल. हां डिनोटेड काय? नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. बरं आहे. हां तुम्हाला काय म्हणतात माहिती आहे का? पी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग स्पेड कार्ड. सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ऑफ गेटिंग काय? स्पेड कार्ड. मग सांगा प्रोबॅबिलिटी काय असते? मला हे सांगा टोटल किती पत्ते असतात रे? 52. त्यातले स्पेड किती असतात? 13. स्पेड माहिती आहे ना तुम्हाला? ओके म्हणजे याचा अर्थ किती असतं? 13 की 13/52? 13/52 म्हणजेच किती असतं? 1/4. 1 मायनस पी क्रॉस मल्टिप्लाय करा 3/4 झालं. आणि आता इथं बघा पहिलं काय दिलं माहिती आहे का? ऑल 5 कार्ड्स एनची व्हॅल्यू 5 दिली. लक्षात ठेवा. 5 कार्ड्स एनची व्हॅल्यू 5 आहे आणि त्यातलं दिलं आहे ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 5. करता येईल? करता येईल का? अरे ओके नाही. येस. सेकंड काय दिला आहे तुम्हाला सांगा? सेकंड दिला आहे ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे याचा अर्थ पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 3. करता येईल? आणि तिसरं काय दिलं आहे सांगा? मला नो नन इज स्पेड. नन इज स्पेड म्हणजे 0. म्हणजे याचा अर्थ पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती आहे? 0. अरे ओके नाही. कालही एवढे न्यूमेरिकल सॉल्व केले, आजही केले. जमेल ना कॅल्क्युलेशन्स? सिम्पल आहे, काहीच नाही अवघड. चल चौथ्या नंबरचा. इकडे तर झाल्याच आहे ना 5वा आपला. आता राहिले कुठले? पहिले आणि दुसरे. 8वा बाकी आहे. चला फर्स्ट फर्स्टचे कॅल्क्युलेशन थोडे डिफिकल्ट आहे. लक्ष द्या. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. गेटिंग अन ऑड नंबर इज सक्सेस. बघा काय दिला? अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. बघा तुम्हाला इथं सरळ दिला आहे अ डाय. हां सांगा लक्ष द्या. अ डाय इज थ्रोन काय? 6 टाइम्स. लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ एक्स काय सांगा? रॅन्डम व्हेरिएबल. काय बोलू मी सांगा? रॅन्डम व्हेरिएबल. व्हेरिएबल एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल डिनोट्स. सांगा काय लिहितं? गेटिंग अँड ऑड नंबर. लक्ष द्या काय लिहिलं? गेटिंग अँड ऑड नंबर. ऑड नंबर. एक्स इज अ रॅन्डम व्हेरिएबल विच डिनोट्स गेटिंग अँड ऑड नंबर. ऑड नंबर भेटला पाहिजे. आता मला हे सांगा अ डाय इज थ्रोन 6 टाइम. आता तुम्हाला थोडं 10वी द्या इथं. बघा अ डाय इज थ्रोन. अ डाय इज थ्रोन सांगा. तेच म्हणजे सॅम्पल स्पेस किती असतं? 1 2 3 4 5 आणि किती असतं? 6. हां इथे लिहायचं गेटिंग अँड ऑड नंबर. गेटिंग अँड काय? ऑड नंबर. सांगा ऑड नंबर. सांगा बरं ऑड नंबर किती आहेत? 1 3 आणि किती आहे? 5. करेक्ट आहे. मग ऑड नंबर भेटायची प्रॉबिलिटी काय सांगा? मग ऑड नंबर अँड इव्हेंट घेतला किती आहे सांगा? ऑड नंबर किती आहे सांगा? 1 3 आणि किती आहे? 5. म्हणजे नंबर ऑफ. आता तुम्ही सांगा प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू किती असतं? नंबर ऑफ एलिमेंट इन दॅट इव्हेंट डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट इन द सॅम्पल स्पेस. सांगा ऑड नंबरची किती आहे? 3 आणि सॅम्पल स्पेसमध्ये किती आहे? 6. म्हणजे किती असतं? 1 की 1/2? 1/2. ओके. अरे ओके नाही 1/2 समजलाय. हे कुठली प्रॉबिलिटी आहे? 11वीची 12वीची की 10वीची? ही इथं नाही लावायची. हा इथं डायरेक्ट आन्सर लिहायचं. ओके. एक्स विथ अ रॅन्डम नंबर गेटिंग अँड ऑड नंबर. सांगा पी म्हणजे काय असतं? प्रोबॅबिलिटी ऑफ काय? सक्सेस. आणि आपला सक्सेस काय? गेटिंग अँड
ऑड नंबर, लक्षात ठेवा ऑड नंबर भेटण्यात आपला सक्सेस आहे. मग सांगा बरं ऑड नंबर भेटण्याची प्रॉबिलिटी किती असतं सांगा. 1 की 1/2? 1/2. मी डायरेक्ट 1/2 किंवा असेल या 3/6 की बाबा 6 मधले 3 ऑड असतात बरं आहे. ओके, ही तुमचं 10वी आहे 10th स्टँडर्ड. हे पेपरमध्ये लिहायचं नाही, हे पेपरमध्ये लिहायचं नाही, लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला समजलं आहे. कारण कसं असतं ना घरी जेव्हा अभ्यास कराल तुम्ही तेव्हा तुम्हाला समजणार नाही 3/6 कुठून आलं, हे बाय 3/6 कुठून आलं की बाबा एका डायवर 6 नंबर असतात, त्यातले ऑड नंबर किती आहे 3. मग ऑड नंबर यांची प्रॉबिलिटी किती आहे 3/6 म्हणजे 1/2 झालं. म्हणजेच किती गेलं 1/2. आणि क्यू म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ फेल्युअर 1 - पी. सो 1 - 1/2 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1/2 येतं. ठीक आहे. आता लक्षात ठेवा काय दिलं आहे. ओके, पुढे काय दिलं आहे बाळांनो लक्षात ठेवा. हां, तुम्हाला दिला आहे 5 सक्सेस. आपल्याला 5 वेळ सक्सेस भेटले पाहिजे. लेस किती वेळ अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. म्हणजे मला हे सांगा एक डाय किती वेळ थ्रो केली 6 टाइम्स. म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे 6. आणि सांगा त्यातलं पहिलं बोला फर्स्ट किती वेळ सक्सेस भेटला पाहिजे 5. 5 म्हणजे याचा अर्थ पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू किती असतं स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 5 कराल. सेकंड किती वेळ सक्सेस भेटला पाहिजे ॲटलिस्ट 5. ॲटलिस्ट 5 म्हणजे कमीत कमी 5. म्हणजे याचा अर्थ सांगा ग्रेटर ऑर इक्वल टू की लेस ऑर इक्वल टू. अय नालायक हो, मी तुम्हाला सांग जा मी काल लिहून दिलाय. ॲटमोस्ट म्हणजे काय असतं आणि ॲटलिस्ट काय असतं बघा. सांगा ॲटलिस्ट म्हणजे काय असतं ग्रेटर ऑर इक्वल्स टू. ओके करता येईल का. थांबा त्याच्यात मला हे सांगा 6 वेळ तुम्ही डाय थ्रो केली त्यातल्या कमीत कमी 5 वेळ सक्सेस भेटला पाहिजे. 5 वेळ म्हणजे 5 आणि 6 म्हणजे याचा अर्थ काय करायला सांगा पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू 5 आणि नंतर पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं 6. हो म्हणा येस. ओके आणि त्यानंतर थर्ड बघा काय दिलं. हां सांगा थर्ड काय दिला आहे ॲटमोस्ट 6. सांगा बरं ॲटमोस्ट 6 म्हणजे ॲटमोस्ट 5 सक्सेस. ॲटमोस्ट 5 सक्सेस म्हणजे काय सांगा. सांगा ॲटमोस्ट 5 म्हणजे काय. लेस ॲटमोस्ट म्हणजे काय असतं उलट असते बरं का. तुम्हाला मोस्ट म्हणजे ग्रेटर दॅन आणि लिस्ट म्हणजे लेस दॅन असं नसते. लिस्ट म्हणजे ग्रेटर ऑर इक्वल टू आणि ॲटमोस्ट म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू. सो पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू किती असतं स्मॉल एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 5. मग सांगा 5 आणि 5 पेक्षा कमी. काय रे 5 आणि 5 पेक्षा कमी म्हणजे किती 5 4 3 2 1. किती लोक कॅल्क्युलेशन करा ते 5-6 लोकांची. इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल. रिव्हर्स प्रॉबिलिटी यूज करा. सांगा काय करा 1 - पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू ग्रेटर दॅन 5. लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे काय ग्रेटर दॅन. मॅथ्समध्ये किती सिम्बॉल असतात 3. ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे काय ग्रेटर दॅन. म्हणजे 1 - पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल्स टू स्मॉल एक्स इज इक्वल्स टू किती असतं 6. म्हणजे एकच सॉल्व्ह करायचं. अरे ओके नाही 5 नाही चालेल 5 पेक्षा मोठा. कारण इथं कोण आहे लेस दॅन की लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन की लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू नाही म्हणजे कोण ग्रेटर दॅन. समजताय का. ओके ग्रेटर दॅन 6 5 पेक्षा मोठा चालेल. अरे ओके नाही किती नंबरचा क्वेश्चन आहे फर्स्ट. मग राहिला कुठला सेकंड. कराल का सेकंड आणि 8व्या नंबरचा. अरे कराल का. अरे करणार का. त्याचे सोल्युशन पाठवून देऊ का आत्ताच मी फोटो पाठवून देऊ सोल्युशनचे. अरे ओके नाही चला एवढं लिहून द्या लवकर फास्ट. सो गाईज दिस इज ऑल ओव्हर अबाउट द टॉपिक कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके मी सांगितलं होतं या टॉपिकमध्ये एकच एक्सरसाइज आहे 12 क्वेश्चन आहे. 12 क्वेश्चनच्या 12 क्वेश्चन मी घेतले आहे. त्याचे 2 राहिले तुम्ही ट्राय करा. काही डाऊट आला तर उद्या मला सांगा चालेल. ओके चालेल सिंपल आहे एकदम काही प्रॉब्लेम नाही.